हॅलो. ओके, हॅलो अँड वेलकम बॅक टू एव्हरीवन. गुड मॉर्निंग. कंटिन्यू करूया लेक्चर आपण जिथे लास्ट टाइम आपण काहीतरी की थांबलो होतो तिथून पुढे. ओके, या लेक्चरमध्ये आपण काहीतरी की मुख्यतः जे PYQ आहेत तेच थोडेसे काहीतरी की आपण इकडे डिस्कस करणार आहोत, अंडरस्टँड करणार आहोत. ओके, एक्झॅक्टली कोणते प्रश्न विचारले गेले होते किंवा कोणते नाही त्या संदर्भात. सो लास्ट लेक्चरमध्ये आपण तिथं काही इम्पॉर्टंट प्रश्न जे होते PYQ 2000 काहीतरी की तिकडे 24च्या IBPHच्या काहीतरी की AFO मेन्सला जिथे विचारले गेले होते, सोबतच प्रिलियममध्ये पण ते क्वेश्चन काहीतरी आपल्याला पाहायला मिळालेले होते. ठीक आहे. सो आय थिंक इथून लास्ट लेक्चरमध्ये आपलं काहीतरी की जे PYQ होते 2000 काहीतरी की 24च्या AFO काहीतरी की एक्झामचे ते आपण इथे डिस्कस करायला काहीतरी की सुरुवात केली होती. सोयाबीन 10 यस, इथंपर्यंत आपण येऊन काहीतरी थांबलेलो होतो. इथून पुढचे जे क्वेश्चन आहेत ते थोडेसे काहीतरी आपण इकडं डिस्कस करूया. सो जसं आपण काहीतरी की नेहमी बघतो क्वेश्चन डिस्कस करण्याच्या अगोदर काहीतरी थोडंसं ॲटलिस्ट ट्राय करा क्वेश्चन काहीतरी सॉल्व करण्याचा. नंतर आपण काहीतरी त्याच्यावरती जे डिस्कशन आहे ते काहीतरी की पाहूयाच. ठीक आहे. सो दिस इज द आवर फर्स्ट क्वेश्चन. पहिला आपल्याला याचा काहीतरी की क्वेश्चन जो आहे तो इथं विचारला गेलेला आहे किंवा काहीतरी की पाहायला मिळतो. ठीक आहे, तो म्हणजे द रेशिओ ऑफ इल्ड. ओके, रेशिओ ऑफ इल्ड ऑफ photochemical product to the total number of quanta used is called. okay, quanta used is called. प्रकाश रासायनिक उत्पाद की उपज और प्रयुक्त क्वांटा की कुल संख्या के अनुपात को क्या कहा जाता है. ओके, आता इथं काहीतरी की आपण बघितलेलं होतं फोटोसिंथेसिसमध्ये की फोटोकेमिकल काहीतरी की बेसिकली वॉटएव्हर जी सगळी प्रोसेस असते त्या प्रोसेसमध्ये काहीतरी की फायनल प्रोडक्ट किती असतो किंवा काय नाही ते, आणि अगेन त्याचे काहीतरी की बेसिकली तिकडं जो रेशिओ असतो किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू देतो अनुपात काय असतो किंवा काय नाही त्याला काय म्हणतात. ठीक आहे. सो तोच जो प्रश्न आहे तो इथे विचारला गेलेला होता. सो अगेन टेक अ मिनिट अँड ट्राय टू सॉल्व दिस क्वेश्चन. ओके, थोडासा ट्राय करा क्वेश्चन जो असेल तो काहीतरी की सॉल्व करायचा. ठीक आहे. ठीक आहे. सो इथं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे काहीतरी की बेसिकली D1 इज द करेक्ट क्वांटम एल्ड. ओके, क्वांटम एल्ड. सो इथं काहीतरी की आपण बघून ठेवलं होतं ज्यावेळेला काहीतरी की फोटोकेमिकल काहीतरी की प्रोडक्ट त्याचा काहीतरी की टोटल नंबर जो असतो जो काहीतरी की क्वांटामध्ये काहीतरी की यूज केला जातो आणि त्यालाच काहीतरी की बेसिकली तिकडं ओव्हरऑल किंवा काहीतरी की तिकडं टोटल नंबरला देतं क्वांटम एल्ड असं म्हणून काहीतरी की ओळखलं जातं. राईट. सो D1 इज द करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ठीक आहे. क्वांटम काहीतरी की एल्ड याला क्वांटम काहीतरी की बेसिकली तिकडं हे इफिशियन्सी. ओके, क्वांटम इफिशियन्सी म्हणून देखील काहीतरी की ओळखलं जातं. ठीक आहे, यालाच. सो मे बी ऑप्शनमध्ये जर काहीतरी की क्वांटम इफिशियन्सी असतं तर ते देखील काहीतरी त्याचं करेक्ट आन्सर झालं असतं. राईट. आणि अगेन इथे थोडंसं काहीतरी की तुम्ही रिकॉल करायचा प्रयत्न करा किंवा आठवायचा प्रयत्न करा की टोटल प्रोडक्ट काय असतं आता. ओके, 36 असतं की 38 असतं, 37 असतं. टोटल काहीतरी की ATPचं प्रोडक्शन 36 ATP, 38 ATP की 37 ATP किंवा मग काहीतरी की ॲज अ नन ऑफ दी अबव. सो हे पण थोडासा काहीतरी की क्वेश्चन थोडासा रिकॉल करण्याचा काहीतरी की प्रयत्न करा किंवा जे आन्सर आहे त्या संदर्भात. ठीक आहे. पुढचा नेक्स्ट क्वेश्चन बघूया.
ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघा आपण इथं 11 नंबरचा क्वेश्चन. ओके, आणि क्वेश्चन आहे द प्रोसेस ऑफ रिमूव्हिंग एक्सेसिव्ह सॉइल वॉटर using to bioenergy, okay, using to bioenergy of deep rooted plants is called, okay, is called गहरी जड़ वाले पौधों की जैव ऊर्जा का उपयोग करके अतिरिक्त मिट्टी के पानी को हटाने की प्रक्रिया को क्या कहा जाता है. अशा स्वरूपाचा काहीतरी की प्रश्न जो आहे तो इथं आपल्याला विचारला गेलेला आहे. याच्या संदर्भात आपण तिथे काहीतरी की बेसिकली बायो एजंट जे असतात, ठीक आहे, याच्यामध्ये काहीतरी की आपण हे बघून घेतलेलं होतं की कशा प्रकारे काहीतरी तिकडं बायोलॉजिकल काहीतरी की तिकडं बेसिकली जे एजंट्स आहेत यांचा आपण काहीतरी की उपयोग करतो तिथे काहीतरी की एक्झेसिव्ह अमाऊंटमध्ये काहीतरी की परिस्थितीत असणारं वॉटर त्याला रिमूव्ह करण्यासाठी किंवा एक्झेसिव्ह अमाऊंटमध्ये काहीतरी तिकडे जे अननेसेसरी काहीतरी की तिकडे वीड्स असतात त्यांना तिथून रिमूव्ह करण्यासाठी आणि सो ऑन त्या टाईपचा. ठीक आहे, आणि ऑप्शन आहेत आपल्याला इथं काहीतरी की फोटो ड्रेनेज, बायो ड्रेनेज, वर्टिकल ड्रेनेज, मोल्ड ड्रेनेज आणि काहीतरी की इको ड्रेनेज. सो असे आपल्याला काहीतरी की ऑप्शन दिले गेलेले आहेत. ठीक आहे, सो अगेन तेच थोडासा प्रयत्न करा क्वेश्चन जो असेल सॉल्व करायचा, त्याच्यानंतर काहीतरी की आपण बघूया त्याचं काहीतरी की एक्झॅक्टली आन्सर काय आहे किंवा काय नाही त्या संदर्भात. ओके, सो टेक अ मिनिट अँड ट्राय टू सॉल्व दिस क्वेश्चन. ठीक आहे, उत्तर जे यायचं ते काहीतरी की आय होप तुम्हाला काहीतरी की समजलेलं असेल. सी सॉरी बी, B1 इज द करेक्ट आन्सर. ओके, B1 इज द करेक्ट आन्सर, बायो ड्रेनेज. ठीक आहे, बायो ड्रेनेज असं म्हणून काहीतरी केला ओळखलं जातं. सो आपण तिथे काहीतरी की बेसिकली बायोलॉजिकल काहीतरी की जे एजंट्स असतात त्यांचा ॲग्रिकल्चरमध्ये काहीतरी की आपण कशा प्रकारे काहीतरी की यूज करू शकतो त्या चॅप्टरमध्ये काहीतरी की आपण हा जो पॉईंट होता तो काहीतरी की डिस्कस केलेला होता की कशा प्रकारे आपण काहीतरी की तिकडं काही असे काहीतरी की डीप रूटेड काहीतरी की प्लांट्स असतात त्यांचा आपण काहीतरी तिकडे वापर करू शकतो किंवा त्यांना ज्या ठिकाणी काहीतरी की खूप अमाऊंटमध्ये काहीतरी की वॉटर जे आहे तिथं काय झालं गेलेलं आहे, लॉग झालेलं आहे, त्याला काय म्हणतो आपण तिथं वॉटर लॉगिंग. साचलेलं पाणी आहे खूप प्रमाणात, ते पाणी काहीतरी की रिमूव्ह करण्यासाठी काहीतरी की तिकडे काही डीप रूटेड असणारे काहीतरी की जे प्लांट्स असतात ना त्यांना आपण काय करतो तिकडं प्लांटेशन करतो किंवा त्यांचं तिथं कल्टिवेशन करतो. ओके, आणि प्लांट जे असतात ते काय करतात तिकडं काहीतरी की ॲज अ ट्रान्सपोर्टेशन, ओके सॉरी ट्रान्सपिरेशन. ठीक आहे, ट्रान्सपिरेशन काहीतरी की पद्धतीने काय करतात तिकडं एक्झेसिव्ह अमाऊंटमध्ये असणारं जे काहीतरी की वॉटर असतं सॉईलमधलं त्याला काय करतात तिकडे ॲज अ ॲब्झॉर्ब करून घेतात. ओके, या काहीतरी की तिकडे प्रक्रियेमध्ये ट्रान्सपिरेशन पद्धतीमध्ये. आता हे काय असते काय नाही ते आपण काहीतरी की ऑलरेडी तिथे काहीतरी की ज्या वेळेला प्लांटचं काहीतरी की बेसिकली आपण तिकडे फिजिओलॉजी आणि प्लांटचे काहीतरी की ज्या वेळेला तिथं आपण केमिस्ट्री डिस्कस केलेली होती त्याच्यामध्ये आपण एक्झॅक्टली हे काय असतं किंवा काय नाही या संदर्भात काहीतरी की डिस्कस केलेलं आहे. ओके, सो याला बायो काहीतरी की ड्रेनेज म्हणून इथं काहीतरी की ओळखलं जातं. वॉटेवर काहीतरी तिकडे जास्त अमाऊंटमध्ये असणारं काहीतरी की वॉटर किंवा काहीतरी की तिकडे आपण म्हणू त्याला तिथे असणारे जे हे जे असतील वीड्स त्यांना देखील काहीतरी की रिमूव्ह करण्यासाठी आपण तिथं बायो एजंट्स जे असतात ते काहीतरी की यूज करतो. ठीक आहे, सो हे बेसिकली काहीतरी की ॲज आपण त्याला म्हणू ॲज अ सस्टेनेबल काहीतरी की तिकडे सोल्युशन आहेत. ओके,
इन्स्टेड ऑफ द काहीतरी की केमिकल किंवा काय आपण म्हणून तिकडे काहीतरी त्याचं इतर काहीतरी की जे मॉडर्न टेक्निक्स असेल काहीतरी की त्या यूज करून काहीतरी की तिकडे एक्सेसिव्ह वॉटर जे त्याला रिमूव्ह करण्यापेक्षा तिथे बायोलॉजिकल एजंट किंवा काहीतरी की तिकडं जैव काय म्हणू आपण त्याला तिकडे प्रक्रिया ज्या आहेत त्या काहीतरी की यूज करून देतं वॉटर जास्त त्याला काय करतो आपण तिकडून रिमूव्ह करतो. ठीक आहे. सो B1 इज द करेक्ट आन्सर, बायो ड्रेनेज. ठीक आहे. पुढे बघूया नेक्स्ट क्वेश्चन. दिस इज द सेकंड क्वेश्चन. ओके, थर्ड क्वेश्चन, सॉरी. Which of the following is known as the filter tree or filtrous? Okay. filtrous tree. निम्नलिखित में से किसे उर्वरक उर्वरक वृक्ष के नाम से जाना जाता है. ठीक आहे. असं काहीतरी की क्वेश्चन जो आहे तो आपल्याला विचारला गेलेला होता आणि ते काहीतरी की ऑप्शन आहेत लिची, कोकोनट, त्याच्यानंतर काहीतरी की ग्रिल्डिसिया, त्याच्यानंतर काहीतरी की गुवा आणि काहीतरी की बनाना. ओके. सो इथं आपल्याला काहीतरी की असे 5 ऑप्शन जे ते काहीतरी की दिले गेलेले आहेत. सो अगेन टेक अ मिनिट अँड ट्राय टू सॉल्व दिस क्वेश्चन. प्रयत्न करा थोडंसं काहीतरी की क्वेश्चन जो आहे तो सॉल्व करायचा. लेक्चरमध्ये आपण काहीतरी की याच्या संदर्भात डिस्कस केलेलंच होतं ज्यावेळेला आपण काहीतरी तिकडे जे इम्पॉर्टंट प्लांट्स होते त्याच्यामध्ये डिस्कस करत होतो त्यावेळेला. ओके. सो प्रयत्न करा थोडासा काहीतरी की क्वेश्चन जो आहे तो सॉल्व करण्याचा. ठीक आहे. सो कोणता असं काहीतरी की बेसिकली प्लांट आहे तो काहीतरी त्याचा फर्टिलायझर किंवा काहीतरी की उर्वरक काहीतरी की झाड म्हणून त्याचा काहीतरी की उपयोग किंवा काहीतरी की ओळखलं जातं अशा स्वरूपाचा काहीतरी की जो प्रश्न आहे तो आपल्याला इथे विचारला गेलेला होता आणि ऑप्शन जे ते काहीतरी की आपण इकडं बघितलेले आहेत. सो ग्लिरिसिडिया. ठीक आहे. ग्लिरिसिडिया म्हणजेच काहीतरी की बेसिकली ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. याला गिरीपुष्प. ठीक आहे. गिरीपुष्प म्हणून देखील काहीतरी की ओळखलं जातं ग्लिरिसिडियाला. याचा बेसिकली काहीतरी की ॲज अ काय म्हणू आपण त्याला पानं जास्त आहेत ते काहीतरी की तिकडे नायट्रोजनने काहीतरी की असे युक्त असतात किंवा काय म्हणू आपण त्याला काहीतरी की नायट्रोजनचं काहीतरी की जी मात्रा असते यांच्या काहीतरी की लीव्समध्ये ती खूप काहीतरी की हाय अमाऊंटमध्ये किंवा काहीतरी की लार्ज अमाऊंटमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचंच काहीतरी की बेसिकली तिकडे ज्यावेळेला काहीतरी की आपण त्याला म्हणू ॲज अ डेड ऑर्गॅनिक काहीतरी की जे मटेरियल्स असतात या प्लांटचे ते काहीतरी की आपण तिकडं सॉईलमध्ये काहीतरी की ॲड करून नायट्रोजनची काहीतरी की जी रिक्वायरमेंट आहे ती काहीतरी की थोडीशी इकडं
तिथे आपण काहीतरी की भरून काढू शकतो किंवा कंप्लीट करू शकतो. सो म्हणूनच ग्लिरिसिडीला काहीतरी की ॲज अ फर्टिलायझर काहीतरी की ट्री म्हणून इथे ओळखलं जातं. सो म्हणूनच काहीतरी की आन्सर सी जो आहे तो काहीतरी इकडं करेक्ट होतो. ठीक आहे. नेक्स्ट, which is a desirable characteristic of tree. Okay, tree grow in a alloy cropping. Okay, alloy cropping. alloy फसल में उगाए जाने वाले वृक्षों की वांछनीय विशेषता कौन सी है? ओके, आणि ऑप्शन इथं काहीतरी की दिले गेलेले आहेत की कोणतं असं काहीतरी की बेसिकली झाड आहे ते काहीतरी घ्यायचं alloy cropping म्हणून ओळखलं जातं. सो पाम ट्री असेल, शॅलो रूट असेल, नायट्रोजन फिक्सेशन असेल, नो नायट्रोजन फिक्सेशन असेल आणि काहीतरी की ऑल ऑफ दी अबव. सो अशा आपल्याला अगेन सेम 5 ऑप्शन जे आहेत तिथं काहीतरी की पाहायला मिळतात. ठीक आहे. सो थोडासा प्रयत्न करा क्वेश्चन जो आहे तो काहीतरी की सॉल्व करायचा. आता अगेन एले क्रॉपिंग काय असतं किंवा काय नाही आपण खूप व्यवस्थित काहीतरी की तिकडे बघितलेलं होतं क्रॉपिंग काहीतरी की पॅटर्नमध्ये. ठीक आहे. क्रॉपिंग पॅटर्न ज्यावेळेला आपण काहीतरी की डिस्कस केलेली होती त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं ॲले क्रॉपिंगमध्ये काहीतरी की जे ट्रीज असतात त्यांचं कॅरेक्टरिस्टिक ॲज अ डिझायरेबल काय असतो किंवा काय नाही त्या संदर्भात. ठीक आहे. Okay, I hope you got the answer. So correct answer is the C1, nitrogen fixation. Okay, nitrogen fixation. ॲले क्रॉपिंग काय असते आपण तिथे काहीतरी की बघितलेले होते. जे मुख्य काहीतरी की असणार तिकडं आपलं पीक असेल किंवा काहीतरी की आपण म्हणू त्याला तिथं उत्पादन जे असेल त्याच्यासोबतच काहीतरी की मधल्या किंवा काहीतरी की ओपन जो पोर्शन असतो किंवा काहीतरी की फ्री जो स्पेस असतो त्या ठिकाणी काहीतरी की तिकडं आलाय किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू तिकडं सहाय्यक असे काहीतरी की तिकडं प्लांट जे असतात ते काहीतरी की लावले जातात. मग याच्यामध्ये काहीतरी की हनी लोकास्ट. ठीक आहे. त्याच्यासोबतच काहीतरी की गोमी असेल. राईट. अजून काहीतरी की आपण तिकडे बेसिकली काहीतरी की ब्लॅक लोकास्ट हे देखील काहीतरी की एक्झाम्पल बघू शकतो. ओके, ब्लॅक लोकास्ट. सो हे बेसिकली काय करतात इम्पॉर्टंट असणारे काहीतरी की प्लांट्स वातावरणामधला जो काहीतरी की नायट्रोजन जो असतो त्याला काहीतरी की कॅप्चर करतात आणि नंतर तो काहीतरी की ॲज अ रूटद्वारे तिथं काहीतरी की तिकडे मातीमध्ये फिक्स करण्याचं जे काम असतं या प्लांटद्वारे काहीतरी की केलं जातं. आणि मग ह्याच्यामुळे काय होतं तिथे मेन बेसिकली काहीतरी की जो क्रॉप जो असतो ज्याला प्लांटेशन केलेलं असतं किंवा त्याची काहीतरी तिकडे पेरणी केलेली असते त्याला इनफ अमाऊंटमध्ये काहीतरी की बेसिकली नायट्रोजन जो असतो तो इथं काय केला जातो उपलब्ध करून दिला जातो किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणून तिकडं सप्लाय केला जातो. ठीक आहे. सो त्याच्यामुळेच काहीतरी की बेसिकली याला काहीतरी की बेसिकली क्रॉपिंग जे असतात ते काहीतरी तिकडे महत्त्वपूर्ण ठरतात. कशासाठी तर काहीतरी की ॲज अ नायट्रोजन फिक्सेशनसाठी. आणि हे आपल्याला काही इम्पॉर्टंट काहीतरी की बेसिकली ॲले क्रॉपिंगचे काहीतरी की तिकडं एक्झाम्पल इथे पाहायला मिळतात. आणि लोकास्ट असेल, भूमी असेल आणि काहीतरी की ब्लॅक लोकास्ट असेल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण इथं 14 नंबरचा. ओके, क्वेश्चन आहे विच इज अ इन्स्ट्रुमेंट. ओके, विच इज अ इन्स्ट्रुमेंट दॅट कॅन मेजर ट्री हाईट विदाउट युजिंग Pythagorean theorem. Okay, without using Pythagorean
थेरम. असं काहीतरी की बेसिकली कोणतं काहीतरी की उपकरण आहे जे पायथागोरसचं काहीतरी की प्रमेय यूज न करता काहीतरी की तिकडं त्याची उंची जी असते ते काहीतरी की आपण तिकडे कॅल्क्युलेट करू शकतो. ओके. आणि मग ऑप्शन येत आपल्याला पाहायला मिळतात A1 अल्टिमीटर, B1 हायप्सोमीटर, देन C1 ॲबेन लेवल, देन काहीतरी तिकडं D क्रिसोग्राफ आणि काहीतरी की E नन ऑफ द अबव. ओके, नन ऑफ दी अबव. आता याही संदर्भात काहीतरी की आपण तिकडं प्लांट फिजिओलॉजीमध्ये काहीतरी की बघितलेलं होतं की प्लांटची काहीतरी की बेसिकली तिकडं हाईट जी असते ती कशा प्रकारे काहीतरी तिकडे कॅल्क्युलेट केली जाते आणि त्याचं काहीतरी की बेसिकली आपण त्याला म्हणू देतं उपकरण कोणतं असतं किंवा कोणतं नाही त्या संदर्भात. इफ यू रिमेंबर, तुम्हाला जर काहीतरी तिकडं आठवत असेल तर. सो अगेन थोडासा काहीतरी की प्रयत्न करा क्वेश्चन जो आहे तो काहीतरी की सॉल्व करण्याचा. टेक अ मिनिट अँड ट्राय टू सॉल्व दिस क्वेश्चन. ओके. ठीक आहे. करेक्ट उत्तर आहे याचं काहीतरी बेसिकली B1 इज द करेक्ट आन्सर, हायप्सोमीटर. ओके. सो तिथं प्लांट काहीतरी की बेसिकली फिजिओलॉजीमध्ये काहीतरी की आपण बघितलेलं होतं प्लांटची काहीतरी की बेसिकली तिकडे जी हाईट असते, ओके, वाढ जी असते ती काहीतरी की बेसिकली आपण तिकडे हायप्सोमीटरमध्ये काहीतरी तिकडे कॅल्क्युलेट करत असतो किंवा तिथे काहीतरी की तिकडे तिला मेजर करत असतो विदाऊट युजिंग काहीतरी इकडे पायथागोरस प्रमेय. त्याच्यामुळे उत्तर जे आहे ते काहीतरी की बेसिकली इकडं आपलं B1 जे आहे ते काहीतरी की करेक्ट होतं. आता अल्टिमीटर तर काहीतरी की आपल्याला माहिती आहे उंची जी असते बेसिकली एखाद्या काहीतरी की ठिकाणाची ती कॅल्क्युलेट करण्यासाठी काहीतरी की अल्टिमीटर असतात त्याचा काहीतरी की तिकडं यूज केला जातो. त्याच्यामुळे A1 तर काहीतरी इकडे इलिमिनेट होणार आहे आणि E1 काहीतरी की E पण जो आहे तो इथं इलिमिनेट होतो. राहतात बेसिकली काहीतरी की 3 ऑप्शन. त्याच्यातला आपल्याला जर काहीतरी की परफेक्टली माहितीच असेल सो इट इज अ वेल अँड गुड. ओके. राहिला मग काहीतरी की बेसिकली इकडं ॲबेनी लेवल आणि काहीतरी की क्रिसोग्राफ. आता याच्यामधला ॲबेनी लेवलचं तर काहीतरी की आपण डिस्कशन केलेलं नव्हतं, मात्र काहीतरी की क्रिसोग्राफ जो होता त्याच्या संदर्भात काहीतरी की आपण तिकडं डिस्कस केलेलं होतं. ओके. याच्यामध्ये बेसिकली काहीतरी की प्लांटची जी ग्रोथ असते, ठीक आहे, प्लांट ग्रोथ जे असते ती काहीतरी की बेसिकली कॅल्क्युलेट किंवा काहीतरी की तिकडं तिथं मेजर करण्याचं जे काम असतं ते काहीतरी की क्रिसोग्राफमध्ये केलं जातं. आता इथे तुम्ही म्हणशीला की सर इथे प्लांटची काहीतरी की तिकडे ट्रीची हाईट आहे आणि ते ग्रोथ आहे त्या काहीतरी की सेमच झाल्या का, तर नाही. प्लांटची काहीतरी की हाईट ओनली हाईट असते ती काहीतरी की हायपमीटरमध्ये काहीतरी की चेक केली जाते आणि क्रिसोग्राफमध्ये काहीतरी की प्लांटची ओव्हरऑल ग्रोथ असते ना ती काहीतरी की बघितली जाते. ठीक आहे. म्हणजे सुरुवातीपासून काहीतरीकडं पूर्ण काहीतरी की ॲडल्ट होईपर्यंत वॉटएव्हर जी काहीतरीकडं त्याची मुवमेंट किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू डेव्हलपमेंट किंवा ग्रोथ जी झालेली असते ती क्रिसोग्राफमध्ये काहीतरी की बेसिकली तिकडं चेक केली जाते. ठीक आहे. आणि त्याच्यासोबतच काहीतरी की ॲबेने, ओके, ॲबेने लेवलमध्ये काय केलं आता की एंटर काहीतरी की तिकडं ट्रीचं काहीतरी की बेसिकली तिकडे अँगल आहे. ठीक आहे. त्यासोबतच काहीतरी की त्याची इतर काहीतरी की जी डेव्हलपमेंट आहे किंवा आपण त्याला काय म्हणू बेसिकली काहीतरी की ॲज अ
टोपोग्राफिक काहीतरी की एलिव्हेशन असेल किंवा काहीतरी की पर्सेंटेज ऑफ ग्रेड असेल. ठीक आहे, या सगळ्या काहीतरी तिकडे आपण त्याला म्हणू ज्या कॅल्क्युलेशन आहेत किंवा काहीतरी की मेजर जे आहेत ना त्या इथे ॲबेनी लेवलमध्ये काहीतरी की बघितल्या जातात. त्याच्यामुळे उत्तर जे आहे ते काहीतरी की बेसिकली B1 होतं, ज्याच्यामध्ये हाईट असते ती काहीतरी की बघितली जाते. ठीक आहे, ॲबेनी लेवलमध्ये ओव्हरऑल काहीतरी तिकडं जे अँगल असतात किंवा काहीतरी की प्लांटची सर्व बाजूची ग्रोथ असते ती बघितली जाते. क्रिसोग्राफमध्ये काहीतरी की तिथं प्लांटची फक्त ग्रोथ बघितली जाते. ओके, आय होप काहीतरी की तुम्हाला हे समजलेलं असेल. नेक्स्ट क्वेश्चन तिथे बघूया आपण. ओके, 15 नंबरचा काहीतरी आपल्याला इथं क्वेश्चन जो आहे तो पाहायला मिळतो. क्वेश्चन आहे विच वन इज ॲन इफेक्टिव्ह पोस्ट वर्किंग ड्रिंक इज यूज फॉर ॲडिंग प्रोटीन मिनरल्स अँड ॲडिंग हायड्रेशन ॲज वेल ॲज मसल बिल्डअप. ओके, मसल बिल्डअप. थोडासा काहीतरी की आपण त्याला म्हणू तिकडे आपला आउट ऑफ बॉक्स असा असणारा काहीतरी की क्वेश्चन आहे. पण आपण इथे काहीतरी की बेसिकली बघितलं होतं चॉकलेट मिल्कशेक, वे प्रोटीन, कोकोनट आणि काहीतरी की तिकडे योगर्ट. आता याच्यामध्ये काहीतरी की ज्यावेळेला आपण न्यूट्रिशनच्या संदर्भात डिस्कस केलेलं होतं त्यावेळेला आपण काहीतरी की बघितलेलं होतं की कोणते जे घटक असतात ते कुठे कारणीभूत असतात किंवा एंटायर बॉडीमध्ये त्यांचा काहीतरी की बेसिकली वर्क काय असतो किंवा काहीतरी तिकडे कुठे पार्टिसिपेशन करत असतात त्याच्यामध्ये. ठीक आहे, सो त्याच्यावरून थोडंसं काहीतरी की आपण गेस करून किंवा तर्क लावून क्वेश्चन जो आहे तो काहीतरी आपण सॉल्व्ह करू शकतो. राईट, ऑप्शन येतं चॉकलेट मिल्कशेक, वे प्रोटीन, कोकोनट वॉटर, योगर्ट आणि नन ऑफ दी अबाव. ठीक आहे, अशा स्वरूपाचे काहीतरी की जे ऑप्शन जे आहेत ते आपल्याला इथे दिले गेलेले आहेत. ठीक आहे, सो थोडासा प्रयत्न करा क्वेश्चन जो असेल तो काहीतरी की सॉल्व्ह करायचा. ओके, सो विदाउट एनी वेस्टिंग टाईम थोडंसं काहीतरी की आपण इकडे बघून घेऊया. उत्तर जे यायचं काहीतरी की मे बी तुम्हाला माहिती असेल, अदरवाईज काहीतरी की करेक्ट आन्सर इज द C1. ओके, कोकोनट वॉटर. आता इथं कन्फ्युजिंग करणारे ऑप्शन कोणते आहेत? योगर्ट तर काहीतरी की होऊ शकत नाही, वे प्रोटीन आणि काहीतरी की चॉकलेट मिल्कशेक काहीतरी की होऊ शकतो. इव्हन योगर्ट जरी आपण बघतो, योगर्ट म्हणजे काहीतरी की माहितीच आपल्याला ग्राउंड नट जे असतात, ओके, यांच्यापासून काहीतरी की मिळवलेली काहीतरी की आपण त्याला म्हणू एक टाईपचं काहीतरी की ऑइल असतं किंवा काय म्हणू आपण त्याला गाडा असं असणारं काहीतरी की बेसिकली तिकडं ऑइल असतो किंवा काहीतरी की सबस्टन्स असतो. त्याला योगर्ट काहीतरी की चीज किंवा बटर म्हणून देखील काहीतरी की ओळखलं जातं. बाकी इथून बेसिकली काहीतरी की कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन असतात तर ते मिळतात. वे प्रोटीनमधून पण काहीतरी अगेन सेम प्रोटीन असेल किंवा काहीतरी मग त्याला आपण तिथे म्हणू कार्बोहायड्रेट्स असतात ते काहीतरी की आपल्याला मिळतात. आणि चॉकलेटमधून काहीतरी की मुख्यतः इथं कार्बोहायड्रेट्स असतात तेच काहीतरी की आपल्याला मिळतात. हावेवर कोकोनट वॉटर, ओके, कोकोनट वॉटर जे असेल तिथं आपल्या बेसिकली काहीतरी की मिनरल्स असतील, डिहायड्रेशन असेल किंवा हायड्रेशन असेल, मसल बिल्डिंग मांसपेशांचं काहीतरी की तिकडे निर्माण असेल आणि प्रोटीन असतात. हे देखील काहीतरी की तिकडे बेसिकली बिल्ड करणारं किंवा काहीतरी की सिंथेसिस करणारं इलेक्ट्रोलाइट किंवा काहीतरी की इलेक्ट्रोकुलाइट. ठीक आहे, अशा प्रकारे काहीतरी की तिकडे बेसिकली मिनरल, ओके, इलेक्ट्रोलाइट मिनरल म्हणून ओळखलं जातं. इलेक्ट्रोलाइट मिनरल म्हणजे काहीतरी की बेसिकली ज्यावेळेला पोस्ट वर्कआउट
व्यायाम करून झाल्यानंतर काहीतरी की तिकडे प्रोटीन असेल, त्याच्यानंतर काहीतरी की मिनरल्स असतात आणि हायड्रेशन असतात आणि यासोबतच काहीतरी तिकडे बेसिकली आपले जे काहीतरी की मसल्स असतात ना ते काहीतरी की विअर अँड टेअर झालेले असतात. आणि इथे बेसिकली काहीतरी की आवश्यकता कशाची असते तर काहीतरी घ्यायचं इलेक्ट्रोलाइट काहीतरी की मिनरलचे जे काय करतात तिकडं जो विअर अँड टेअर झाले गेलेले असते बॉडीचे त्याला काहीतरी की पटकन तिथे भरून काढण्याचं काहीतरी की काम करतात. आणि त्याच्यासाठीच इथे कोकोनट वॉटरचे इथे काहीतरी इकडं इम्पॉर्टंट असं काहीतरी की आपण त्याला म्हणून ड्रिंक आहे. आता अगेन ज्यावेळेला आपण काहीतरी की आजारी असतो किंवा काहीतरी की तिकडे तब्येत जी असते ती आपली बिघडलेली असते, त्याला सजेस्ट केलं जातं की कोकोनट वॉटर जो असेल तो काहीतरी तिकडे आपण तिथं प्रिफर केला पाहिजे. त्याच्या पाठीमागं पण काहीतरी की रिझन तेच असतं की खराब झाले गेलेले काहीतरी की जे आपले मसल्स असतील, अगेन डिहायड्रेशन झालं गेलेलं असतं आणि काही प्रोटीन आणि काहीतरी की मिनरल्स असतात ते देखील तिकडं कमी झाले गेले असतात. सो त्यांनाच तिथे काहीतरी तिकडं भरून काढण्यासाठी इथे डॉक्टरांच्याकडून काहीतरी की बेसिकली कोकोनट वॉटर काय केलं जातं तिकडं प्रेफर केलं जातं किंवा काहीतरी आपल्यासाठी तिथं रेकमेंड केलं जातं. राईट. त्याच्यामुळे C1 इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया तिथं 16 नंबरचा. आणि क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द मेन फंक्शन ऑफ lubricating ऑइल. ओके, lubricating ऑइल. अगेन थोडासा काहीतरी की हा आउट ऑफ बॉक्स किंवा काहीतरी की आपल्याला पूर्णपणे सिलेबसच्या काहीतरी की बाहेरचाच असणारा काहीतरी की क्वेश्चन आहे. राईट. प्रश्न काय इथे विचारला गेलेला आहे की निम्नलिखित में से कौन चिकनाई देने वाले तेल का मुख्य कार्य नहीं है. ओके, नाही आहे. बेसिकली आपण काय म्हणू तिकडे काहीतरी की एक इंजिन आहे, वॉट एव्हर गाडीचं किंवा काहीतरी की ट्रकचं इंजिन असेल, त्याच्यामध्ये बेसिकली काहीतरी की जे ऑइल ॲड केलं जातं. ओके, एक ऑइल जे असतं ते काहीतरी ॲड केलं जातं. ह्या ऑइलचं काहीतरी तिकडे इंजिनमध्ये काम काय असतं तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे काहीतरी काय असं लुब्रिकेटिंग एक इम्पॉर्टंट असं काहीतरी तिकडे काम असतं ऑइलचं प्रत्येक काहीतरी की तिकडे इंजिनमध्ये. आणि ऑप्शन जे आहेत ते आपल्याला इथं काहीतरी की दिले गेलेले आहेत. आणि प्रश्न जो आहे तो काहीतरी कायचं निगेटिव्ह याच्यामध्ये काहीतरी की विचारला गेलेला आहे ॲप्रोचमध्ये. निगेटिव्ह ॲप्रोचमध्ये काहीतरी की बेसिकली इथं विचारला जातं किंवा प्रश्न कशा स्वरूपाचा बनतो की कोणतं असं काहीतरी की त्या पर्टिक्युलर काहीतरी की तिकडं सबस्टिशनचं किंवा त्या गोष्टीचं काम नाही आहे. ओके, युजली क्वेश्चन कसे असतात की त्यांचं काम काय आहे, त्यांचं वर्क काय आहे, इम्पॉर्टन्स काय आहे, सिग्निफिकन्स काय आहे. ओके, इथे मात्र निगेटिव्ह अप्रोचमध्ये प्रश्न कसा विचारला होता की त्यांचं काम काही नाही आहे अशा स्वरूपाचा. ओके, सो ऑप्शन इथं आपल्याला पाहायला मिळतात ABCD आणि E. ठीक आहे. पहिला टू मेंटेन द टेम्परेचर ऑफ इंजिन. ओके, मेंटेन द टेम्परेचर ऑफ इंजिन. सेकंड, टू रिड्यूस द फ्रिक्शन. देन टू रिड्यूस wear and tear. And then D, to take away heat from the piston. And last one E, to act as a seal between. Okay, to act as a seal between piston and cylinder. ओके, पिस्टन अँड सिलेंडर. ठीक आहे. सो असे काहीतरी ऑप्शन दिले गेलेले आहेत. ऑब्वियसली थोडं काहीतरी की डिफिकल्ट असं असणार काहीतरी क्वेश्चन आहे आपल्यासाठी, कारण मे बी आता काहीतरी की ज्यांचा इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असेल त्यांच्यासाठी काहीतरी की सहजपणे हा प्रश्न आहे तो काहीतरी सॉल्व्ह होऊन जाईल. मात्र आपण काहीतरी कधीतरी इथं बघितलेलंच नसेल त्याच्या संदर्भात तर थोडंसं काहीतरी की डिफिकल्ट जाणार असा हा क्वेश्चन आहे. ओके, सो याचा बेसिकली काहीतरी की जो करेक्ट आन्सर होतो तो म्हणजे काहीतरी की बेसिकली D1. Okay, D1 is the not important function of the oil to take away heat from the piston. हे जे असतं ते काहीतरी की बेसिकली ऑइलचं तिथे काहीतरी की काम नसतं इंजिनमध्ये. ओके, इथे ॲज अ लुब्रिकेटिंग म्हणून काहीतरी की किंवा काय म्हणू आपण त्याला ॲज अ चिकनाई द्यायचं जे काम असतं ऑइलचं इंजिनमध्ये ते काय काय असतात. सो फर्स्ट ऑफ ऑल काहीतरी की A1 इज द करेक्ट, टू मेंटेन टेम्परेचर ऑफ इंजिन. ओके, टू मेंटेन टेम्परेचर ऑफ इंजिन. आता इथे ऑइलमध्ये ज्यावेळेला काहीतरी इंजिनमध्ये ज्यावेळेला ऑइल ॲड केलं जातं त्यावेळेला आपल्याला माहिती आहे फ्रिक्शन म्हणजेच काहीतरी इकडं वाला इथं ऑप्शन काहीतरी की बी खूप मोठ्या प्रमाणात काहीतरी की होत असतं. इंजिनच्या आतमधले जे काहीतरी की पार्ट्स असतात, फॉर एक्झाम्पल आता इथं पिस्टन असेल आणि काहीतरी की सिलेंडर असेल. ठीक आहे, सोबतच काहीतरी जे गिअर्स असतात, क्लच प्लेट असते, यांच्यामध्ये काहीतरी इकडे फ्रिक्शन म्हणजे घर्षण जे असतं ना ते खूप मोठ्या प्रमाणात काहीतरी होत असतं. आणि ह्या घर्षणामधूनच काहीतरी की हीट जी असते ना ती काहीतरी की खूप लार्ज अमाऊंटमध्ये काय केले जात असते, प्रोड्यूस केले जात असते. मात्र इथे हे
जे ऑइल असते हे काय करत असतं टू रिड्यूस द फ्रिक्शन, आणि फ्रिक्शन किंवा काहीतरी की घर्षण जे असते हे काहीतरी की रिड्यूस केल्यामुळे इथं काय होत असतं, इंजिनचं काहीतरी जे टेम्परेचर असतं हे काय केलं जात असतं इकडे मेंटेन केलं जात असतं एका सर्टन काहीतरी इकडे लेवलला. सोबतच टू रिड्यूस वेअर अँड टेअर, बऱ्याचदा आता तुम्ही काहीतरी काय ऐकलं असेल इंजिन जे आहे ते सीज झालेलं आहे, ओके, इंजिन ब्लॉक झाला गेलेला आहे किंवा काहीतरी की इंजिनचा काहीतरी की तिकडं वर्क आहे तो सडनली काहीतरी की स्टॉप झाला गेलेला आहे. आता हे काय असतं बेसिकली की ज्या वेळेला इंजिनमध्ये ऑइल नसतं, ठीक आहे, इंजिनमध्ये ऑइल नसतं आणि इंजिन ज्या वेळेला काहीतरी इकडे मूव्ह केला जातो, कोणतंही असेल, बाईक असेल, कार असेल किंवा काहीतरी की इतर कोणतंही इंजिन असेल, ते ज्या वेळेला रन केलं जातं किंवा स्टार्ट केलं जातं त्याच्यामध्ये ऑइल जर नसेल तर फ्रिक्शन तिथे काहीतरी खूप मोठ्या प्रमाणात होतं. फ्रिक्शन खूप मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे टेम्परेचर असतो तो खूप मोठ्या प्रमाणात इन्क्रीज होता आणि नंतर फर्दर काहीतरी की जे इंजिन जे असतं ते ब्लॉक होऊन जातं. म्हणजेच काय की आतले जे पार्ट्स असतात ते काहीतरी की गरम होऊन फुटून जातात किंवा तुटून जातात. सो याच्यासाठीच ह्या सगळ्या काहीतरी की गोष्टी अवॉइड करण्यासाठी ऑइल जे असतं ते काहीतरी की त्याच्यामध्ये ॲड केलं जातं आणि याच्यातून इंजिनचं काहीतरी इकडं वेअर अँड टिअर जो काहीतरी की रिड्यूस केला जातो. ठीक आहे. सोबतच काहीतरी की इकडं E1 टू ॲक्ट ॲज अ सील बिटवीन पिस्टन अँड सिलेंडर, ओके, पिस्टन आणि काहीतरी की तिकडं सिलेंडर. आता इथे कधी ना कधी तुम्ही बघितलंच असेल अशा प्रकारचा एक शाफ्ट असतो आणि इथे वरती काहीतरी की ॲज अ सिलेंडर असतो आणि हा जो असतो तो काहीतरी की पिस्टन असतो. ठीक आहे. आता यांच्यामध्ये काहीतरी काय ॲज अ सील म्हणून काहीतरी की जे काम असतं ना ते देखील काहीतरी की ऑइल जो असतो तिथं करत असतो. त्यामुळं ही पण काहीतरी की ॲज अ इम्पॉर्टंट फंक्शन आहे तिथे ऑइलचं. मात्र इथे D1 जे इथे काहीतरी की तिकडे काम नसतं किंवा काहीतरी की तिकडे वर्क किंवा काहीतरी की फंक्शन जो असतो ना ऑइलचा तो नसतो. ऑइल जे असतं ते काहीतरी की बेसिकली इतर ज्या काहीतरी की कामं असतात ते करत असतात. हीट जी असते ती मात्र काहीतरी तिकडे एक हवे करायचे जे काम असते हे बेसिकली कूलंट करत असतात, ओके, ॲज अ कूलंट. मग आता इथं कूलंटमध्ये डिफरंट काहीतरी की आपण त्याला म्हणू लिक्विड असतात ते यूज केले जातात. इवन स्वतः ऑइल देखील काहीतरी तिकडं टेम्परेचर जास्त किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू हीट जी असते ती काहीतरी इकडं कमी करायचं काम करतं. मात्र इथे बेसिकली काहीतरी इकडं ऑइलचं काहीतरी की बेसिकली आपण त्याला म्हणू तिकडं कूलंट जो असतो तो काहीतरी की सेपरेट इंजिनमध्ये काहीतरी इकडं सेट केला गेलेला असतो आणि एक्सेसिव्ह अमाऊंटमधली जी हीट असते ती ऑइलच्याद्वारे काहीतरी तिकडं इंजिनमधून साईडला काढली जाते आणि ती इथे ऑइल कूलमध्ये काहीतरी तिकडं काय म्हणू आपण तिकडे नेऊन तिला पुन्हा थंड करून पुन्हा इंजिनमध्ये काहीतरी इकडं पाठवली जाते, राईट. त्याच्यामुळे ऑइलचं काहीतरी की बेसिकली हे काम नसतं, हे बेसिकली काहीतरी काय कूलंटचं इथे काहीतरी काही काम असतं. त्याच्यामुळे D1 जे इथे काहीतरी की त्याचं तिथं उत्तर आहे, म्हणजेच काहीतरी की तिकडं हीट जी असते ती काहीतरी की टेक अवे केली जात नाही ऑइलद्वारे. बाकी काहीतरी की इम्पॉर्टंट फंक्शन त्याचे आहेत, राईट. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया 17 नंबरचा, ओके. According to CRIDA, okay, according to CRIDA, what is the depth for deep ploughing? Okay, deep ploughing is done. ठीक है, is done. CRIDA के अनुसार गहरी जुताई कितनी गहराई तक करनी चाहिए? ओके, त्याला आपण काय तर बेसिकली म्हणू शकतो मराठीमध्ये की खूप काहीतरी की अशी खोल जी नांगरणी असते ती किती प्रमाणात काहीतरी की आपल्याला तिथं करायला पाहिजे, ज्याच्यामुळे काय म्हणू आपण त्याला मातीसाठी काहीतरी किंवा जी काहीतरी की आपण त्याला म्हणू आतल्या साईडला काहीतरी की जे ट्रॅप झाले गेलेले तिकडं जे बायोलॉजिकल एजंट्स असतील, मिनरल्स असतील, फर्टिलायझर्स असतील, ठीक आहे, हे सगळे काय होतील तिकडं काहीतरी की एक्सपोज किंवा काहीतरी की वरच्या साईडला येतील आणि या सगळ्यांचाच काहीतरी की जो वापर असेल तो तिथे काहीतरी की प्लांटद्वारे केला जाईल किंवा वॉट एव्हर काहीतरी इकडे जी सॉईल आहे ना तिची काहीतरी की फर्टिलायझर डेव्हलपमेंट होण्यासाठी तिथे त्याचा उपयोग होईल, ओके. आता हे आपण तिथे काहीतरी की प्लाविंगचे पॅटर्न जे असतात, ओके, नांगरणीचे काहीतरी की प्रकार असतात, त्याच्यानंतर काहीतरी की कोणते तिथे डिफरंट टूल यूज करतात, या सगळ्याच्यामध्ये काहीतरी की आपण बघितलेलंच आहे. तरी पण काहीतरी की एकदा ट्राय करा की कोणती अशी काहीतरी की डीप प्लाविंग असते ती काहीतरी की महत्त्वपूर्ण असते आणि ती किती सेंटीमीटरपर्यंत करावं हे रेकमेंडेशन केलं गेलेलं आहे, ओके. सो टेक अ मिनिट अँड ट्राय टू सॉल्व दिस क्वेश्चन.
Okay, so option C1 is the correct. Okay, option C1 is the correct answer. 25 टू काहीतरी की बेसिकली देतं 30 सेंटीमीटर पर्यंत जी काय म्हणू आपण त्याला नांगरणी काहीतरी की जी केली जाते तिला ॲज अ काहीतरी की डीप प्लाविंग ओके डीप प्लाविंग म्हणून काहीतरी की तिकडे ओळखलं जातं. इम्पॉर्टन्स किंवा सिग्निफिकन्स काय असतो की ट्रॅप झाले गेलेले काहीतरी की जे मिनरल्स असतील बायोलॉजिकल काहीतरी की जे एजंट असतील बॅक्टेरिया असेल फंगस असेल किंवा व्हायरसेस असतील जे प्लांटसाठी तिथे कसं असतं त्याचं उपयुक्त असतात ठीक आहे किंवा कुठेतरी काहीतरी त्याचं फायद्याचे असतात यांना तिथे काहीतरी की वरती आणलं जातं आणि सॉईल जे असेल तिला काहीतरी की फर्टाईल होण्यासाठी तिथं मदत होते ठीक आहे. बाकी मग आपण इथं बघितलं होतं 5 to 10 सेंटीमीटर असलेला काहीतरी कायचं शॅलो प्लाविंग म्हणून ओळखलं जातं. 15 to काहीतरी की 20 मीटर असते सेंटीमीटर असते ती साधारण त्याचं मीडियम प्लाविंग किंवा काहीतरी इकडं नांगरणी असते आणि 25 ते काहीतरी की 30 सेंटीमीटरची बेसिकली जमिनीमध्ये तिला काहीतरी त्याचा डेप्थ किंवा काहीतरी की डीप प्लाव म्हणून काहीतरी की ओळखलं जातं किंवा काहीतरी त्याचं नांगरणी. सो आपण ते काहीतरी की याच्यामध्ये ज्यावेळेला आपण काहीतरी की डिस्कस केलं होतं तिथं प्लाविंग म्हणजेच काहीतरी की नांगरणीच्या संदर्भात तेव्हा आपण एक काहीतरी की बघून घेतलेलं होतं. सोबतच तिथं काहीतरी की तिकडे एक्सेसिव्ह काहीतरी की तिकडं प्लाविंगमुळे इश्यू काय होतात किंवा काहीतरी की काय नाही याही संदर्भात आपण तिकडं बघितलं होतं आणि त्याच्यावरती काहीतरी इकडं उपाय काय असतात काय नाही ते ठीक आहे. सो करेक्ट आन्सर इज द 25 to 30 सेंटीमीटर ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया 18 नंबरचा. व्हॉट इज द आयसोलेशन डिस्टन्स इन केस ऑफ सर्टिफाइड सीड्स प्रोडक्शन इन पर्ल मिलेट्स. ओके प्रोडक्शन इन पर्ल मिलेट्स. बाजरे के प्रमाणित बीज ओके प्रमाणित बीज उत्पादन के मामले में पृथक्करण दूरी कितनी है. ओके पृथक्करण दूरी कितनी है अशा स्वरूपाचा काहीतरी की प्रश्न जो आहे तो विचारला गेलेला आहे राईट. अगेन ज्यावेळेला काहीतरी की तिकडे आपण इथे ज्या काय म्हणू आपण त्याला क्रॉपिंग काहीतरी की मेथड ज्यावेळेला तिथं बघितलं होतं किंवा काहीतरी की तिकडे क्रॉपिंग पॅटर्न त्याच्यामध्येच काहीतरी की हा जो पॉईंट होता किंवा जो क्वेश्चन होता तो काहीतरी की आपण तिकडे डिस्कस केलेला होता. सो अगेन टेक अ मिनिट अँड ट्राय टू सॉल्व दिस क्वेश्चन. ओके प्रयत्न करा क्वेश्चन जो आहे तो काहीतरी की तिकडे सॉल्व करायचा. ठीक आहे. सो करेक्ट आन्सर इज द 200 मीटर 200 मीटर D1 इज द करेक्ट आन्सर ठीक आहे. आता इथं बेसिकली काहीतरी की दोन टाईपचे काहीतरी की आपण बघितलं होतं तिथं सीड्स असतात. सीड सायन्समध्ये आपण तिथं पाहिलेलंच होतं की जसं इथं क्रॉपिंग पॅटर्नमध्ये बघितलं होतं तसंच इथं काहीतरी की सीड सायन्समध्ये आपण तिथं काय म्हणतो त्याला काहीतरी काय सर्टिफाईड सीड्स काय असतात किंवा काय नाही आणि त्याच्यासाठी काहीतरी तिकडं आयसोलेशन डिस्टन्स काय असतो काय नाही त्या संदर्भात काहीतरी की आपण तिकडं पाहिलेलं होतं. त्याच्यासोबतच काहीतरी की बेसिकली हायब्रिड ठीक आहे. हे तर सर्टिफाईड झालं इथे हा एक प्रकार झाला. दुसराच काहीतरी त्याचा हायब्रिड सीड्स देखील काहीतरी की आपण तिथं बघितले होते.
आणि याच्यासाठी काहीतरी की जो डिस्टन्स असतो त्या संदर्भात देखील काहीतरी की आपण तिकडे डिस्कस केलेलं होतं. सो अगर तिथं काहीतरी की याचा हायब्रिड सीड असेल तर त्यांचा आयसोलेशन डिस्टन्स असतो जो साधारणतः 100 मीटर असतो. आणि इथे जर इथं सर्टिफाईड सीड्स असतील पर मिनिटच्या संदर्भात, ठीक आहे, तर यांचा जर काहीतरी की जो डिस्टन्स असतो तो काहीतरी त्याचं 200 मीटर काहीतरी की तिथे असतो आयसोलेशन काहीतरी की डिस्टन्स. ठीक आहे. सो D1 इज द करेक्ट आन्सर फॉर दॅट पर्टिक्युलर काहीतरी तिकडे क्वेश्चन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया इथं आपण 19 नंबरचा. ओके, 19 नंबरचा क्वेश्चन आहे इथे. इन विच ऑफ द फॉलोइंग प्लांट्स डज इपिजेल जर्मिनेशन ऑकर. ठीक है. निम्नलिखित में से किस पौधे में इपिजेल अंकुरण होता है. ओके, इपिजेल अंकुरण होता है. ऑप्शन आहे तिथे सोयाबीन, वीट, राईस, मेज आणि काहीतरी की मँगो. ठीक आहे. आता इथे अगेन सीड सायन्समध्ये आपण हे डिस्कस केलेलं आहे की जर्मिनेशनच्या काहीतरी की डिफरंट काहीतरी की आपण त्याला म्हणून टाईप्स कोणते असतात किंवा काही नाही त्या संदर्भात. ओके. सो अगेन टेक अ मिनिट अँड ट्राय टू सॉल्व दिस क्वेश्चन. ठीक आहे. सो करेक्ट आन्सर इज द सोयाबीन. A1 इज द करेक्ट आन्सर. ओके, A1 इज द करेक्ट आन्सर. सो इपिजेल काहीतरी की जर्मिनेशन जास्त ते जे आहे ते काहीतरी की बऱ्याचशाच काहीतरी की प्लांटमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. टोमॅटो असेल, कॉटन असेल, सोयाबीन असेल, बीन्स असतील, सनफ्लावर असेल किंवा काहीतरी की मग कॅस्टर असेल. ओके, कॅस्टर, सनफ्लावर, टोमॅटो या प्लांट्समध्ये किंवा काहीतरी की क्रॉप्समध्ये इपिजेल काहीतरी की तिकडं जर्मिनेशन जे असतं ते काहीतरी की घडून येतं. इपिजेल जर्मिनेशन काय असतं सीड सायन्समध्ये आपण तिथं काहीतरी की तिकडं व्यवस्थित असं काहीतरी की डिस्कस केलेलं होतं. ओके, सीड सायन्समध्ये याच्यामध्ये बेसिकली काय होतो क्लायटोलिडॉन जो असतो तो काहीतरी की बेसिकली तिकडे जी सरफेस असते या सरफेसमध्ये काहीतरी की आपण तिकडं म्हणू सीड जो असतो तो काहीतरी इकडं सीडलिंग केलेला असतो किंवा काहीतरी की आपण तिथं म्हणून पेरणी केलेली असते. आता याच्यामध्ये काय होतो सायटोलिडॉन असतो तो काय करतो बेसिकली इकडं जर्मिनेशनच्या वेळी अंकुरणच्या वेळी काहीतरी की हा जो बी असतो याला काहीतरी की वरती घेऊन येतो आणि इथून अंकुरण जे असतं ते काहीतरी की स्टार्ट होतं. ठीक आहे. सो दोन टाईपचे काहीतरी की जर्मिनेशन जे असतात त्याच्यामधला काहीतरी की इपिजेल जर्मिनेशन जो असतो किंवा याचं जे अंकुरण असतं हे काहीतरी की बेसिकली जमिनीच्या काहीतरी की वरती होतं आणि याच्या अगेन्स्ट दुसरं म्हणजे काहीतरी की जमिनीच्या आतमध्येच काहीतरी की अंकुरण होतं आणि याच्यातून बेसिकली काहीतरी की आपण पकडू असं इथून एक काहीतरी की कोंब जो असतो तो काहीतरी की वरती येत असतो आणि इथून जो प्लांट असतो तो काहीतरी की तयार होतो. इथे मात्र काय झालं गेलेलं असतं हा जो बी असतो हा काहीतरी की वरती येतो, खाली याचे सीड्स राहतात. ओके, आणि बी इथं वरती येतो आणि ह्या बियामधून मग काहीतरी की बेसिकली इकडं नवीन जे प्लांट्स असतात ते काहीतरी की बनायला सुरुवात होते. ओके, आता हे काय झालं गेलेलं असतं सो काहीतरी की
कॉटल बेसिकली काहीतरी तिकडे जी ही असते त्याचं काहीतरी जे इलॉंगेशन होत असतं. हायपोकॉटल म्हणजे बेसिकली काहीतरी आपण बघितलं होतं सीड सायन्समध्ये की याचं इलॉंगेशन. ओके, जो बी असतो आणि त्या बियामधून काहीतरी जे अंकुरण काहीतरी आल्यानंतर जे इलॉंगेशन जे होत असतं याच्यामुळे बेसिकली काहीतरी की हा जो बी असतो तो वरती येतो, मुळं जे असतात ते काहीतरी की खाली राहतात. यालाच काय म्हणलं जातं बेसिकली काहीतरी की इपिजिल जर्मिनेशन. ओके, आणि जे बेसिकली काहीतरी की सोयाबीन, कॅस्टर, सनफ्लावर, टोमॅटो यांच्यामध्ये काहीतरी की होत असतं. बाकीचे मग काहीतरी की वीट, राईस, मेज यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की यांचे जे काहीतरी की बेसिकली बीज असतात ते जमिनीमध्येच राहिलेले असतात. वरती मात्र काहीतरी की अंकुर किंवा काहीतरी की थोडेसे काहीतरी असं जे काय म्हणू कोंब जे असतात ते काहीतरी की वरतलेले आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे. अगेन मी तेव्हाच तुम्हाला सांगितलं होतं की हा जो क्वेश्चन आहे तो बऱ्याचदा काहीतरी की रिपीटेड केला गेलेला आहे एक्झाममध्ये. बऱ्याचदा काहीतरी की आपल्यासाठी हा प्रश्न जो आहे तो विचारला गेलेला आहे, त्याच्यामुळे थोडंसं काहीतरी की परफेक्टली लक्षात राहू द्या. आता इथं मे बी ते नेक्स्ट टाईमला काहीतरी की कॅस्टर देतील, सनफ्लावर देतील किंवा टोमॅटो देतील. सो आपल्याला थोडीशी कन्सेप्ट काय आहे इपिजियल जर्मिनेशन हे माहिती असणं गरजेचं आहे, आणि सोबतच त्याचे काहीतरी की असणारे जे एक्झाम्पल ते काय आहेत त्या संदर्भात. आता आय थिंक लास्ट टू लास्ट इयरमध्ये त्यांनी विचारलं होतं की इपिजियल जर्मिनेशन काय असतं किंवा काय नाही. ओके, सो म्हणजेच काय झालं की जी कन्सेप्ट काय आहे काय नाही ते आपल्याला काहीतरी की परफेक्टली माहिती असणं आवश्यक आहे. ठीक आहे, पुढे बघूया 20 नंबरचा क्वेश्चन. ओके, 20 नंबरचा क्वेश्चन. which of the following okay which of the following is photoblastic seeds. ओके, फोटोब्लास्टिक सीड. निम्नलिखित में से कौन सा फोटोब्लास्टिक फोटोब्लास्टिक बीज है. आणि इथे ऑप्शन जे ते काहीतरी आपल्याला दिले गेलेले आहेत ते म्हणजे राईस, कोकुंबर, गाम, लुटस आणि काहीतरी की बीट. ठीक आहे, हे असे आपल्याला काहीतरी की 5 ऑप्शन इथे दिले गेलेले आहेत. सो थोडंसं काहीतरी की प्रयत्न करा क्वेश्चन जो असेल तो काहीतरी की सॉल्व करायचा. ठीक आहे. ठीक आहे, करेक्ट आंसर इज द डी. ओके, करेक्ट वन इज द डी. सो लुटेस इज द known as or followed photoblastic. Okay, photoblastic or have photoblastic characteristic. आता एक्झॅक्टली अगेन सीड सायन्समध्ये हे आपण जे होतं ते काहीतरी डिस्कस केलेलं आहे, राईट. काही असे बेसिकली काहीतरी की आपण त्याला म्हणू देतो बीज असतात किंवा काहीतरी की जे सीड्स असतात त्यांचं काहीतरी की तिकडं अंकुरण होण्यासाठी सनलाईट, ओके सनलाईट किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू सूर्याच्या किरणांची काहीतरी की खूप जास्त अमाऊंटमध्ये काहीतरी तिकडे रिक्वायरमेंट असते.
सो त्याच काहीतरी तिकडे जे सीड्स आहेत ना त्यांना काय म्हणलं त्याचं फोटोप्लास्टिक काहीतरी की सीड्स. ओके, अंकुरण होण्यासाठी किंवा जर्मिनेशन होण्यासाठी त्यांना खूप जास्त अमाऊंटमध्ये काहीतरी की सनलाईटची काहीतरी की रिक्वायरमेंट असते. यांनाच काय म्हणलं त्याचं फोटोप्लास्टिक काहीतरी की बीज किंवा काहीतरी की फोटोप्लास्टिक सीड. याच्यामध्ये ल्युटेस आहे ते काहीतरी की आपल्याला एक्झाम्पल पाहायला मिळतं. ओके, याच्या अगेन्स्ट काहीतरी की आपण इकडे बघू शकतो ते म्हणजे काहीतरी त्याचं निगेटिव्ह फोटोप्लास्टिक सीड. ठीक आहे, निगेटिव्ह काहीतरी तिकडं बेसिकली फोटोप्लास्टिक काहीतरी की सीड. मग याच्यामध्ये ऑनियन, त्याच्यानंतर काहीतरी तिकडं जेरीज असतील, सॉरी बेरीज. ओके, त्यासोबतच काहीतरी की निगेल असेल. हे एक्झाम्पल आपल्याला पाहायला मिळतात जे कशा असतात त्याचं काहीतरी की निगेटिव्ह फोटोप्लास्टिक. म्हणजेच काय, ॲज अ डार्क किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू नाईट, अंधाराच्यात काहीतरी की किंवा काहीतरी की इकडं डार्क किंवा काहीतरी की तिकडं काळोखात काहीतरी की बेसिकली त्यांचं जे अंकुरण असतं ना ते काहीतरी की घडून येतं. यालाच काय म्हणलं त्याचा निगेटिव्ह काहीतरी की फोटोप्लास्टिक सीड. ठीक आहे, सो हा थोडासा काहीतरी की डिफरन्स आहे आणि यांचे काहीतरी की बेसिकली एक्झाम्पल आहेत. निगेटिव्ह फोटोप्लास्टिकमध्ये ओनियन असेल, त्याच्यासोबतच काहीतरी इकडं त्याचं जेरी किंवा काहीतरी की लिलीज असते, लिलीज पण येतात ॲक्च्युली, आणि निगेला. आणि तेच जर आपण इथं बघितलं फोटोप्लास्टिकमध्ये तर लुटेस आहे ते काहीतरी की आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे, आता अगेन प्रश्न इथे विचारण्याचं कारण काय आहे तर की सेम अगेन कंपॅरिझन निगेटिव्ह काहीतरी की फोटोप्लास्टिक आणि फोटोप्लास्टिक बेज. थोडक्यात किंवा काहीतरी की इम्पॉर्टंट पॉईंट काय असतो इथं सीड सायन्समध्ये आपण बघितलेला होता. आणि इवन आपण लहानपणापासून काहीतरी की ऑब्झर्वेशन जे आहे हे केलेलं आहे की ज्यावेळेला काहीतरी की आपण बघतो झाडाची मुळं असतात किंवा काहीतरी की जे बियाणं असतात हे जास्त काळ काहीतरी की तिकडं सूर्यप्रकाशाच्या काहीतरीकडे सान्निध्यात राहिलं तर ते मरून जातात किंवा कोमेजून जातात झाडं. म्हणून आपण काय करतो नेहमी की एखादं जर प्लांट असेल ते जर काहीतरी तिकडं अपरूटेड केलं, उपटून असं जर काढलं तर त्याची माती जी आहे ती काहीतरी की तिथे तशीच ठेवण्याचा आपण प्रयत्न करतो. ज्याच्यामुळे काय होईल त्याचे जे मुळं असतात ते काहीतरी की एक्सपोज होणार नाहीत, बरोबर. मात्र काही असे काहीतरी की अंकुरण किंवा काहीतरी की बीज असतात ना त्यांना मात्र हाय अमाऊंटमध्ये काहीतरी की एनर्जी रिक्वायर्ड असते. यालाच ॲज अ फोटोप्लास्टिक काहीतरी की सीड म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया 21. ठीक आहे, अल्ट्रेशन ऑफ अमिनो ॲसिड. ओके, अल्ट्रेशन ऑफ अमिनो ॲसिड इन सिक्वेन्स. ओके, इन सिक्वेन्स विदाउट अल्टरिंग प्रोटीन फंक्शन. ओके, विदाउट अल्टरिंग प्रोटीन फंक्शन इज कॉल्ड एज, ओके, इज कॉल्ड एज. प्रोटीन के कार्य में परिवर्तन किए बिना अमीनो एसिड के अनुक्रम में परिवर्तन को क्या कहा जाता है. ठीक आहे, अशा स्वरूपाचा काहीतरी जो प्रश्न आहे तो आपल्याला इथे विचारला गेलेला आहे. ऑब्वियसली डिफिकल्ट असं असणारा काहीतरी की क्वेश्चन आहे. मात्र आपण तिथं काहीतरी की न्यूट्रिशन्समध्ये डिस्कस केलेलं होतं की एक्झॅक्टली कशा प्रकारे काहीतरी तिकडे जे सिक्वेन्स असतात ते काहीतरी तिकडे चेंज होत असतात किंवा काहीतरी की अल्टर होत असतात. राईट, मग इथं ऑप्शन दिले गेलेले आहेत. नॉनसेन्स जेनेटिक म्युटेशन, सायलंट म्युटेशन, फ्रेम शिफ्ट म्युटेशन, त्याच्यानंतर काहीतरी की मोनोसॉमिक अँड द रिव्हर्स म्युटेशन. ओके, रिव्हर्स म्युटेशन. ठीक आहे, अशा प्रकारे काहीतरी की आपल्याला ऑप्शन जे आहेत ते काहीतरी की दिले गेलेले आहेत. सो अगेन थोडासा काहीतरी की प्रयत्न जो आहे क्वेश्चन काहीतरी की तो सॉल्व करण्याचा तो इथं करून बघा. ठीक आहे,
ठीक आहे. करेक्ट आन्सर इज द B1. ओके, करेक्ट आन्सर इज द B1. सायलंट काहीतरी की बेसिकली त्याला म्युटेशन असं काहीतरी की म्हटलं. आता यालाच बेसिकली काहीतरी की अजून तिकडं DNA अल्टरेशन काहीतरी तिकडे काय म्हणू आपण त्याला मेथड किंवा काहीतरी की तिकडे बेसिकली सॉरी DNA काहीतरी की सिक्वेन्स अल्टरिंग असं काहीतरी की तिकडे म्हटलं आता. ठीक आहे. DNA सिक्वेन्स अल्टरिंग, DNA सिक्वेन्स अल्टरिंग किंवा सायलंट काहीतरी की म्युटेशन म्हणजेच काय की ज्या ठिकाणी काहीतरी की अमिनो ॲसिड जे असतात ते काहीतरीकडं अल्टरनेट किंवा काहीतरी की चेंज केले जातात. प्रोटीनचं काहीतरी की तिकडं जो फंक्शन असेल तो काहीतरी की विदाऊट चेंज करता. ओके, सो ही किंवा काहीतरी की ही या टाईपचं काहीतरी तिकडं आपल्याला ऑप्शन दिला जाईल आणि सांगितलेलं की सायलंट मेथडमध्ये काय होतं किंवा बेसिकली काहीतरी इकडं याचं काहीतरी की DNA सिक्वेन्स काहीतरी की अल्टरेशनमध्ये काय होत असतं. ओके, DNA सिक्वेन्स काहीतरी की अल्टरेशनमध्ये काय होत असतं अशा स्वरूपाचा काहीतरी तिकडं रिव्हर्स प्रश्न जो आहे तो काहीतरी की आपल्याला विचारला जाईल. सो ते तिथं ऑप्शन काय असेल काहीतरी की जे ॲमिनो ॲसिड्स असतात यांचं काय होतं इथं अल्टरेशन होतं विदाऊट चेंजिंग प्रोटीन फंक्शन. ओके, विदाऊट चेंजिंग प्रोटीन फंक्शन. सो अशा स्वरूपाचा काहीतरी तिकडं आपल्याला ऑप्शन दिला जाईल किंवा मग काहीतरी की सायलेंट म्युटेशन म्हणजेच काय आणि तिथं ऑप्शन असेल काहीतरी काय जे DNA सिक्वेन्स अल्टरेशन. सो कशाही स्वरूपाचा किंवा काहीतरी की कसाही क्वेश्चन काहीतरी तिकडं फ्रेम होऊ शकतो किंवा काहीतरी की त्याला तिथं अल्टरनेटली काहीतरी की विचारला जाऊ शकतो. तर थोडंसं काहीतरी की तिकडे परफेक्टली असं लक्षात राहू द्या. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया 22 नंबरचा. ओके, 22 नंबरचा क्वेश्चन आहे मायटोकॉन्ड्रिया अँड क्लोरोप्लास्ट परफॉर्म ऑक्सिडेटिव्ह phosphorylation. Okay, phosphorylation and photophosphorylation reaction by using electron transport chain to create an माइटोकॉन्ड्रिया आणि काहीतरी की क्लोरोप्लास्ट असतात. हे काय करतात तिकडं इलेक्ट्रॉन परिवहन श्रृंखलाओं का उपयोग करके ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरिलीकरण और फोटोफॉस्फोरिलीकरण प्रतिक्रिया करते हैं. आणि त्याच्यासाठी काहीतरी की बेसिकली आपल्याला एक्झॅक्टली काहीतरी की तिकडे काय बेसिकली काहीतरी की बनवलं होतं किंवा काहीतरी क्रिएट काय होत असतं कशाची चेन हे बेसिकली काहीतरी की प्रश्न जो विचारला गेलेला आहे. आणि ऑप्शन आहे तिथे काहीतरी काय इंटिग्रेटेड कपलिंग. ठीक आहे. देन केमोस्टोमॅटिक कपलिंग, देन एनर्जी फ्रॉम इलेक्ट्रोकेमिकल ग्रेडियंट, देन स्लायडिंग फिलामेंट्स आणि सोबतच काहीतरी कायचं कन्फर्मेशनल कपलिंग. ओके, कन्फर्मेशनल कपलिंग अशा स्वरूपाचे काहीतरी की बेसिकली आपल्याला जे ऑप्शन आहे ते दिले गेलेले आहेत. सेम अगेन हा जो क्वेश्चन आहे तो थोडासा काहीतरी की आपल्याला आउट ऑफ बॉक्स आहे कारण आपण काहीतरी की बेसिकली जे सेल किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणतो आज काहीतरी तिकडे मराठीमध्ये. ठीक आहे. पेशी याचा ज्यावेळेला काहीतरी की अभ्यास केला होता त्यावेळेला आपण बघितलं होतं मायटोकॉन्ड्रिया क्लोरोप्लास्ट हे इम्पॉर्टंट काहीतरी की जे पार्ट्स असतात सेल ऑर्गेनेला म्हणून आपण त्यांना ओळखतो त्यांचे फंक्शन आणि काहीतरी की त्यांचं असणारं तिथलं काहीतरी की तिकडं इतर जे त्यांचे पार्ट्स असतात इंटरनल ते देखील काहीतरी की आपण बघितलेले होते. थोडासा हा चेंज आणि काहीतरी की आपण त्याला म्हणू थोडासा डिफिकल्ट असणारा क्वेश्चन आहे तरी पण थोडासा काहीतरी की प्रयत्न करा क्वेश्चन जो आहे तो काहीतरी की सॉल्व्ह करण्याचा. ठीक आहे.
ठीक है, करेक्ट आंसर इज द C1. Okay, correct answer is the C1. Energy from, okay, energy from electrochemical gradient. Okay, energy from electro काहीतरी तिकडं chemical gradient that produce ATP. Okay, that produce ATP. ठीक आहे. इथे उत्तर काढताना काहीतरी की आपल्याला जरी माहिती नसेल तर एका ह्या काहीतरी की शब्दावरून आपण काहीतरी की थोडंसं तिथं गेस करू शकतो. मायटोकॉन्ड्रियाचा काहीतरी की बेसिकली इम्पॉर्टंट असा वर्क काय असतो एंटर काहीतरी की तिकडं सेलमध्ये, तर ते काहीतरी की आपण बघितलेलं होतं. इट इज ऑल्सो नोन ॲज द पॉवर हाऊस ऑर एनर्जी हाऊस ऑफ सेल. ठीक आहे, मायटोकॉन्ड्रियालाच काहीतरी की तिकडे सेलचा ॲज अ पॉवर किंवा ॲज अ एनर्जी हाऊस म्हणून काहीतरी की ओळखला जातो. पेशीसाठी किंवा काहीतरी की सेलसाठी आवश्यक असणारी काहीतरी की जी एनर्जी असते ही जी असते ती काहीतरी की बेसिकली मायटोकॉन्ड्रियाद्वारे काहीतरी की प्रोड्यूस केली जात असते. आणि या प्रोसेसमध्ये आपल्याला माहिती आहे ऑक्सिडेटिव्ह काहीतरी तिकडे बेसिकली फॉस्फो रिलेशन असेल आणि काहीतरी तिकडं फोटो फॉस्फो रिलेशन असेल, यांच्या रिएक्शनमधून काहीतरी की बेसिकली तिकडं इलेक्ट्रॉन काहीतरी की ट्रान्सपोर्ट चेंज असते ते काहीतरी की क्रिएट केले जाते. ओके, थोडासा डिफिकल्ट आहे हे, पण वरच्यावरती जरी काहीतरी की समजलं तरी काहीतरी की प्रॉब्लेम नाही. मायटोकॉन्ड्रिया ज्यावेळेला काहीतरी तिकडे एटीपी ज्यावेळेला प्रोड्यूस करतात ना त्यावेळेला त्याच्या अगोदरची काहीतरी की जी प्रक्रिया असते त्याच्यामध्ये काय केलं जातं, मायटोकॉन्ड्रियाने काहीतरी की क्लोरोप्लास्टद्वारे ऑक्सिडेटिव्ह काहीतरी तिकडं फॉस्फोरिलेशन आणि फोटो काहीतरी तिकडं फॉस्फोरिलेशन असेल यांच्या रिॲक्शन करून काहीतरी तिकडे करून इलेक्ट्रॉन काहीतरी की ट्रान्सपोर्ट चेंज असते ना ती काहीतरी की बनवत असते. ओके, इलेक्ट्रॉन काहीतरी की ट्रान्सपोर्ट चेंज असते ना ती बनवत असते. आणि ह्याच इलेक्ट्रॉन काहीतरी तिकडे ट्रान्सपोर्ट चेनपासून पुढे काहीतरी की तिकडे ATP जी असते ती काहीतरी तिकडे प्रोड्यूस केली जाते, म्हणजेच काहीतरी की बेसिकली एनर्जी. ओके, म्हणजेच काहीतरी की एनर्जी. ATP म्हणजेच काय असते बेसिकली ही एनर्जी असते किंवा काहीतरी ॲज अ पॉवर असते. ओके, सो त्याच्यामुळेच काहीतरी की बेसिकली इकडं उत्तर जे आहे ते काहीतरी की बेसिकली C, एनर्जी फ्रॉम इलेक्ट्रोकेमिकल ग्रेडियंट. इथे काहीतरी की त्याचं उत्तर जे आहे ते काहीतरी की करेक्ट होतं या काहीतरी की तिकडे प्रश्नाचा. ठीक आहे, आय होप तुम्हाला थोडंसं काहीतरी की समजलेलं असेल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. 23 नंबरचा क्वेश्चन येतं. ओके, the genus of downy mildew. Okay, the genus of downy mildew that form secondary and tertiary branches at right angle is. Okay, right angle is डाउनी फफूद का वह वंश जो समकोण पर द्वितीयक और तृतीयक शाखाएं बनाता है वह है. ओके, वह है किंवा काहीतरी की एक्झॅक्टली ते काय असतं. सो प्लाझ्मोपारा, देन स्क्लेरोपोरा, देन रायझोक्टोनिया, देन पायथियम अँड काहीतरी तिकडं ब्रेमिया. ओके, ब्रेमिया असे ऑप्शन जे ते काहीतरी की आपल्याला इथे दिले गेलेले आहेत. ठीक आहे, आता हा थोडासा काहीतरी की इकडं डाउनी मिल्ड्यूच्या संदर्भात काहीतरी तिकडं थोडासा डीप किंवा काहीतरी की डिटेल्स असणारा काहीतरी तिकडं आपण त्याला म्हणू क्वेश्चन आहे. अगेन आपण थोडंसं काहीतरी की डिस्कस काहीतरी की आपल्या ह्याच्यामध्ये झालेलं नसेल आणि इथं थोडंसं काहीतरी की आपण त्याला बघून घेऊ की एक्झॅक्टली काय असतं किंवा काय नाही त्या संदर्भात. सो तरी पण थोडासा क्वेश्चन जो असेल तो काहीतरी इकडं सॉल्व करण्याचा काहीतरी प्रयत्न जो आहे तो तुम्ही करा. ओके, so take a minute and try to solve this question. Okay.
ठीक आहे. करेक्ट आन्सर हे जो होतं ते म्हणजे काहीतरी घ्यायचं A1. ओके, प्लाझ्मोपारा. सो डाउनी मिल्ड्यू काहीतरी की आपण बघितलं होतं, एक टाईपचं काहीतरी की बेसिकली ही डिझीज असते प्लांट्समध्ये. याच्यामध्ये फफूद किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणायचं फंगस, ठीक आहे, त्या टाईपची काहीतरी की बेसिकली असणारी ही डिझीज आहे. आणि इथे ज्यावेळेला बेसिकली काहीतरी की तिकडं सेकंडरीने काहीतरी की टर्शरी ज्या ब्रँचेस असतात राईट अँगलमध्ये काहीतरी की बनतात, त्या बेसिकली काहीतरी तिकडाचं प्लाझ्मो काहीतरी की पारामुळेच काहीतरी त्या बेसिकली तिथे होत असतं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया 24 नंबरचा. ओके, 24 नंबरचा काहीतरी इकडे आपला सेकंड क्वेश्चन आहे. ठीक आहे. ओझो किंवा काहीतरी की ओझ टेस्ट इज यूज फॉर डिटेक्शन ऑफ पॅथोजन. ओके, यूज फॉर डिटेक्शन ऑफ पॅथोजन. ओझो टेस्ट असते ती काहीतरी की बेसिकली कोणत्या पॅथोजनला काहीतरी तिकडे डिटेक्ट करण्यासाठी किंवा तिथं काहीतरी की त्याचा काय म्हणू आपण त्याला पत्ता लावण्यासाठी काहीतरी की बेसिकली तिकडे यूज केली जाते. अशा प्रकारचा काहीतरी की हा जो प्रश्न आहे तो विचारला गेलेला आहे. आणि पॅथोजन्स इथं काहीतरी की दिले गेलेले आहेत, बॅक्टेरिया, फंगस, व्हायरस, प्रोटोझोआ आणि काहीतरी की व्हायरॉन्स. ओके, व्हायरॉन्स. सो आपण तिथं काहीतरी की बघितलेलं होतं प्लांटच्या काहीतरी की बेसिकली डिझीजमध्ये. ओके, काही सॉईल बॉर्न काहीतरी की डिझीज असतात, एअरबॉर्न डिझीज असतात, इन्सेक्टिसाइड्स असतात, त्यांच्याद्वारे काहीतरी तिकडे आणल्या जाणाऱ्या काहीतरी की डिझीज असतात, आणि सोबतच व्हायरस, बॅक्टेरिया किंवा काहीतरी इकडं प्रोटोझोआ, फंगस आणि काहीतरी की व्हायरॉन्स यांच्याद्वारे देखील काहीतरी की आणल्या जाणाऱ्या डिझीज असतात. तर त्याच्यामध्येच काहीतरी की आपण ही ओझ टेस्ट आहे ती काहीतरी की तिकडे पाहिलेली होती किंवा तिच्या संदर्भात काहीतरी की डिस्कशन जे होतं ते केलेलं होतं. सो अगेन टेक अ मिनिट अँड ट्राय टू सॉल्व दिस क्वेश्चन की ओझ टेस्ट आहे ती बेसिकली कोणाला तिथे डिटेक्ट करण्यासाठी यूज केली जाते. ठीक आहे. ठीक आहे. सो करेक्ट आन्सर इज द A1, बॅक्टेरिया. ओके, करेक्ट आन्सर इज द A1, बॅक्टेरिया. सो त्या डिझीजच्या काहीतरी की चॅप्टरमध्ये आपण तिथं काहीतरी की बघितलेलं होतं, बरेच काहीतरी की बेसिकली तिथं बॅक्टेरियल काहीतरी की जे पॅथोजन्स असतात. ओके, बॅक्टेरियल काहीतरी की पॅथोजन्स असतात ते इथं बेसिकली प्लांट्सला काहीतरी की एफेक्ट करत असतात. ठीक आहे. आणि डिटेक्ट करण्यासाठी काहीतरी की बेसिकली ओझ टेस्ट असताना ती काहीतरी तिकडं कंडक्ट केली जाते किंवा काहीतरी की कॅरीड आउट केली जाते, आणि त्याच्यातून कोणत्या टाईपचं काहीतरी की बॅक्टेरिया आहे त्याने काहीतरी की प्लांट्सला तिथं अफेक्ट केलं गेलेलं आहे असं जे निदान असतं किंवा काहीतरी की फाइंड आउट असतं ते काहीतरी की केलं जात असतं. ओके, अगेन इंटरेस्टिंग असं असणारा काहीतरी की बेसिकली हा क्वेश्चन आहे ओझ टेस्ट. ठीक आहे. नेक्स्ट बघूया क्वेश्चन. Pacillomyces linacinus. Okay, Pacillomyces linacinus is a bio nemecticide. Okay, bio nemecticide used to control. Okay, used to control किंवा
पैसोलोमाइसिस लिलासिनस एक जैव निमेटोसाइड है जिसका उपयोग किसके नियंत्रण के लिए किया जाता है? ऑप्शनमध्ये येतं आपल्याला फंगस, बॅक्टेरिया, व्हायरस, प्रोटोझोआ आणि काहीतरी की निमेटोड्स पाहायला मिळतात. ओके, निमेटोड्स पाहायला मिळतात. अगेन तिथं डिझीजमध्ये आणि काहीतरी की डिझीजमध्येच इम्पॉर्टंट काहीतरी की जे बेसिकली पॅथोजेन्स किंवा काहीतरी की त्याला आपण बघितलं होतं प्लांट काहीतरी की तिकडं पॅथॉलॉजी, त्याच्यामध्येच काहीतरी की आपण हा जो पॉईंट होता किंवा चॅप्टर जो होता तो काहीतरी की डिस्कस केलेला होता की काही नॅचरल असे काहीतरी की तिकडं प्रेझेन्स असणारे जे घटक असतात, म्हणजेच काहीतरी की आपण त्याला म्हणायचं बायोलॉजिकल काहीतरी की एजंट किंवा काहीतरी की बायो एजंट. हे काय करतात तिकडे बेसिकली प्लांटमधल्या काहीतरी की ज्या डिझीजसाठी रिस्पॉन्सिबल असणारे जे घटक असतात, म्हणजे कोणी असतील, व्हायरस असेल, बॅक्टेरिया असेल, फंगस असेल, प्रोटोझो असेल, निमेटोड्स असेल ना, यांना कंट्रोल करण्यासाठी काहीतरी की आपण तिकडे यूज करतो. त्यांचा जो वापर आहे तो काहीतरी काय नॅचरली पण तिकडे केला जातो. लॅबोरेटरीमध्ये काहीतरी काय सिंथेसिस त्यांचं प्रोडक्शन करून पण काहीतरी आपण करतो. सो तसाच इथे काहीतरी की प्रश्न जो आहे तो विचारला गेलेला आहे की पॅसोलोमायसिस काहीतरी की लिलासिनस काहीतरी की बेसिकली तो एक जीव आहे, त्याला काहीतरी तिकडे यूज केला जातो कशाच्या काहीतरी की कंट्रोलसाठी. ठीक आहे. सो ट्राय टू सॉल्व दिस क्वेश्चन. ठीक आहे, प्रयत्न करा क्वेश्चन जो आहे तो काहीतरी इकडे सॉल्व करायचा. ठीक आहे. ठीक आहे. करेक्ट आन्सर इज द ई. ओके, करेक्ट आन्सर इज द ई. निमेटोड. निमेटोड थोडंसं काहीतरी की आपण इथे शब्दावरूनच काहीतरी त्याचं काहीतरी की उत्तर जे आहे ते काहीतरी की काढू शकतो. बायो निमेटोसाइट्स. ठीक आहे. इथं बेसिकली पेसेलोमायसिस काहीतरी तिकडे लिलासिनस एक टाईपची काहीतरी की बेसिकली फंगस आहे. ओके, इट इज अ टाईप ऑफ फंगस. एक टाईपची काहीतरी की बेसिकली फफूद किंवा काहीतरी की काय म्हणू आपण त्याला काहीतरी की फंगस आहे दॅट बिलॉंग टू जिनियस किंवा काहीतरी की जीनस पॅसली. ओके, सॉरी, पॅलिसोमायसिस. ओके, त्या बेसिकली काहीतरी की जिनेसेसमध्ये आपल्याला ही पाहायला मिळते. आणि ही बेसिकली काहीतरी की त्याला आपण काहीतरी की म्हणूयाचं निमॅटोफॅगस. ओके, निमॅटोफॅगस काहीतरी की फंगस आहे, राईट. आणि ही काय करत असते बेसिकली तिकडे प्लांट्सवरती काहीतरी की वाढल्यानंतर बेसिकली ज्यावेळेला काहीतरी काही निमेटोड्स असतात ते काहीतरी की त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात ना, तर त्याला ईट करतात, त्यावेळेला ते काहीतरी की बेसिकली याचं डेथ होऊन जातात. ठीक आहे. त्यांच्या काहीतरी की बेसिकली इंटरनल ऑर्गनवरती काहीतरी की इफेक्ट करणारी बेसिकली ही फंगस असते. आणि याच्यामुळे हे जे निमेटोड्स असतात त्यांना काहीतरी की तिकडे प्लांट्सपासून दूर ठेवण्याचं किंवा काहीतरी की त्यांना प्लांट्सला काहीतरी की निमेटोडपासून संरक्षण काहीतरी की प्रदान करण्याचं जे काम असतं
ते पेसिलोमायसिस काहीतरी की फंगस जास्ती काहीतरी की करत असते आणि म्हणूनच हिला काहीतरी घ्यायचं बायो नेमॅटिसाइड्स ओके किंवा काहीतरी घ्यायचं बायोलॉजिकल काहीतरी की एजंट्स अगेन्स्ट दी नेमॅटोड्स म्हणून काहीतरी की ओळखलं जातं. ठीक आहे. याच्याही सोबतच काहीतरी की आपण इथे अजून काही व्हायरसेस असतील, बॅक्टेरिया असतील आणि काहीतरी की फंगस असतात ना, ते देखील काहीतरी घ्यायचं तिथं बायोनेमॅटिसाइड्स किंवा काहीतरी घ्यायचं बायोपेस्टिसाइड्स म्हणून काहीतरी की तिकडे काम करतात किंवा काहीतरी की ओळखले जातात. ते काय होते काय नाही ते आपण काहीतरी तिकडं प्लांट पॅथॉलॉजीमध्ये बघितलेलंच आहे. थोडंसं काहीतरी एकदा रिकॉल करायचं किंवा काहीतरी आठवायचा प्रयत्न करा. राईट. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण इथे 26 नंबरचा. ओके 26 नंबरचा क्वेश्चन आहे टोमॅटो डॅम्पिंग ऑफ. ओके टोमॅटो डॅम्पिंग ऑफ. ठीक है. टोमेटो डैम्पिंग ऑफ इज कॉज्ड ड्यू टू. ओके इज कॉज्ड ड्यू टू. टमाटर का डैम्पिंग ऑफ किसके कारण होता है, किसके कारण होता है. आणि ऑप्शन येते काहीतरी की आपल्याला पाहायला मिळतात फंगस असेल, व्हायरस, बॅक्टेरिया, प्रोटोजोआ आणि काहीतरी की नेमॅटोड्स. ओके नेमॅटोड्स. इथं ऑप्शन आपल्याला काहीतरी की पाहायला मिळतात. राईट. फंगस, व्हायरस, बॅक्टेरिया, प्रोटोजोआ किंवा काहीतरी की बघायचं नेमॅटोड. अगेन आपण याच्या संदर्भात काहीतरी की जो डिस्कशन होता ते डिझीजच्या काहीतरी की चॅप्टरमध्ये केलेला होता आणि मी तिथे काहीतरी की तुम्हाला सांगितलेला पण होता की प्रश्न जे आहेत त्याच्यावरती विचारले गेलेले आहेत. प्रोबॅबिलिटी जी आहे याची काहीतरी की अगेन थोडीशी आपल्याला हाय स्वरूपाची काहीतरी की पाहायला मिळते. ओके सो अगेन टेक अ मिनिट अँड ट्राय टू सॉल्व दिस क्वेश्चन. प्रयत्न तरी करा एक्झॅक्टली काहीतरी की जो क्वेश्चन आहे त्याला थोडासा सॉल्व करायचं. ठीक आहे. करेक्ट आन्सर इज द फंगस. ओके करेक्ट आन्सर इज द फंगस. ते टोमॅटो डम्पिंग डिजीज काय असतं काय नाही ते संदर्भात आपण काहीतरी की बघितलेलं होतं. डिजीजमध्ये दोन प्रकारचे काहीतरी की बेसिकली इकडं टोमॅटो काहीतरी की डॅम्पिंग ऑफ डिजीज असते. याच्यामध्ये काहीतरी की आपल्याला प्री आणि पोस्ट जर्मिनेशन अशा काहीतरी की बेसिकली स्टेज जे आहे ते काहीतरी की आपल्याला पाहायला मिळतात. मे बी तुम्ही काहीतरी की या संदर्भात कधी ना कधीतरी ऑब्झर्वेशन केलेलंच असेल. ओके एक्झॅक्टली काय होत असतं ज्यावेळेला काहीतरी इकडं अंकुरण होतं. ओके प्लांट असा काहीतरी की बनायला लागतो त्यावेळेला आपल्याला बऱ्याचदा काहीतरी की पाहायला मिळतं इथे जो स्टीम असते खोड जे असतं ना या ठिकाणी छोट्या छोट्या आकाराचे काहीतरी की असे तंतुमय व्हाईट आकाराचे काहीतरी की आपल्याला मुळं जे असतात ते पाहायला मिळतात.
ओके, एकदम लहान आकाराचे व्हाईट कलरचे काहीतरी जे मूळ असतात ते पाहायला मिळतात. राईट. आता हे जे बेसिकली जे रूट्स असतात किंवा जे मूळ असतात ना, तिथे काहीतरी की तिकडे सरफेसच्या किंवा जमिनीच्या काहीतरी की वरती तिथे काहीतरी की आलेले असतात आणि याच्यामुळे फर्दर काहीतरी की बेसिकली प्लांट जो असतो तो काहीतरीकडे डेव्हलप होत नाही आणि तो बेसिकली काहीतरीकडे ऑफ होऊन जातो किंवा काहीतरी की डेड होऊन जातो. यालाच बेसिकली इथं काय म्हणलं त्याचं डॅम्पिंग ऑफ काहीतरी तिकडं डिझीज. ओके, याच काहीतरी की तिकडे बेसिकली कंडिशनला बेसिकली किंवा काहीतरी की तिकडे सिच्युएशनला काय म्हणलं त्याचं डॅम्पिंग ऑफ काहीतरी तिकडं डिझीज. आणि याच्या पाठीमागं रिझन काय असतं तर काहीतरी कायचं फंगस. ओके, सो इथे या काहीतरी की बेसिकली प्लांटमध्ये हे डॅम्पिंग ऑफ काहीतरी की ती बेसिकली जी डिझीज होत असते याचं काहीतरी की याचं फंगस काहीतरीकडे बेसिकली इन्फेक्शनमुळे काहीतरी की डिझीज जी असते ती होत असते. राईट. आणि याच्यामध्ये या फंगसमध्ये काहीतरी की बेसिकली तिकडे आपल्याला रायझोक्टोनिया, ठीक आहे, रायझोक्टोनिया असेल त्याच्यासोबतच काहीतरी की याचं फायतोपोरा या टाईपच्या काहीतरी की बेसिकली ज्या फंगस असतात ना ते आपल्याला काहीतरी की मुख्यतः या सगळ्या काहीतरी की तिकडे याच्यासाठी काय म्हणू आपण त्या काहीतरी की कंडिशनसाठी रिस्पॉन्सिबल असलेलं काहीतरी की आपल्याला पाहायला मिळतात. ओके, नेक्स्ट बघूया क्वेश्चन. याच्या संदर्भात काहीतरी की बेसिकली डिस्कशन जे होतं किंवा काहीतरी की पॉईंट होतं तो आपण ऑलरेडी बघितलेला आहे, तरी पण थोडंसं काहीतरीकडे ट्राय करा. इथे थोडीशी मिस्टेक आहे याच्यावरती, जो क्वेश्चन आहे तिकडे तो तिकडे परत रिपीट झालेला आहे. राईट. इंग्लिशमध्ये तर काहीतरी त्याचा क्वेश्चन जो आहे तो काहीतरी करेक्ट आहे. नॅशनल रिसर्च सेंटर फॉर इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट. ओके, नॅशनल रिसर्च सेंटर फॉर इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट इज लोकेटेड ॲट विच सिटी. ओके, लोकेटेड ॲट विच सिटी अशा स्वरूपाचा प्रश्न जो आहे तो काहीतरी आपल्याला इथे विचारला गेलेला आहे. ठीक आहे. अगेन ट्राय करा थोडासा काहीतरी की क्वेश्चन जो असेल तो सॉल्व करण्याचा. ठीक आहे, करेक्ट आन्सर इज द न्यू दिल्ली. A1 आग्रा. ठीक आहे, न्यू दिल्ली इज द करेक्ट आन्सर. नॅशनल रिसर्च सेंटर फॉर इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट इज लोकेटेड ॲट द न्यू दिल्ली. न्यू दिल्ली म्हणजे काहीतरी त्याचं बेसिकली जे मुख्यालय आहे हे आपल्याला काहीतरी की पाहायला मिळतं. ठीक आहे, अगेन तिथंच डिझीजमध्ये ज्या वेळेला काहीतरी की आपण डिस्कस करत होतो त्यावेळेलाच काहीतरी की मी तुम्हाला तिथे सांगून दिलेलं होतं. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण इथं 28 नंबरचा आहे. ठीक आहे, अगेन याच्या संदर्भात काहीतरी की डिस्कशन जे होतं ते काहीतरी की आपण तिथं केलेलं होतं. ठीक आहे, वेन द कॉस्ट ऑफ कंट्रोलिंग ए पेस्ट. ओके, कॉस्ट ऑफ कंट्रोलिंग ए पेस्ट इज इक्वल टू द अमाउंट ऑफ डॅमेज. ओके, इक्वल टू द अमाउंट ऑफ डॅमेज नोन एज. ओके, नोन एज अशा स्वरूपाचा प्रश्न है. ठीक है, जब किसी कीट को नियंत्रित करने की लागत क्षति की मात्रा के बराबर होती है तो उसे क्या कहते हैं. ओके, तो उसे क्या कहते हैं म्हणजे आपण असं म्हणू एक अशी काहीतरी की फील्ड आहे, त्या फील्डमध्ये काहीतरी की बेसिकली आपण त्याला म्हणू एक 10% काहीतरी की बेसिकली तिकडं डॅमेज झाला गेलेला आहे. आणि अगेन ओव्हरऑल काहीतरी की जे उत्पादन आहे किंवा ओव्हरऑल काहीतरी की तिथला जो इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यातला काहीतरी की 10% जो खर्च आहे तो तिथे काहीतरी की ह्या पेस्टला किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू तिथे जे कीटक जे आहेत त्यांना काहीतरी की कंट्रोल करण्यासाठी झाला गेलेला आहे. या लेवलला इथे काय म्हणतात. ओके, या लेवलला काहीतरी ते काय म्हणतात अशा स्वरूपाचा प्रश्न जो आहे तो इथे विचारला गेलेला आहे. आणि ऑप्शनमध्ये इथं काहीतरी की आपल्याला पाहायला मिळतात इकॉनॉमिक इंजुरी लेवल, इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवल, देन जनरल इक्विलिब्रियम, पॉप्युलेशन,
then damage, boundary, and last one E1 is the none of them. Okay, none of them. अगेन सेम ज्यावेळेला काहीतरी की डिझीज किंवा काहीतरी की आपण तिथं पेस्ट बघितल्या होत्या त्याच्यामध्येच काहीतरी की अगेन हा जो पॉईंट होता की कशा प्रकारे किंवा काहीतरी की किती प्रमाणात प्लांट किंवा काहीतरी की एंटर जे फील्ड असते त्याला काहीतरी की डॅमेज होत असतात आणि त्याच्या संदर्भात असणाऱ्या काहीतरी की इम्पॉर्टंट कन्सेप्ट त्या देखील आपण काहीतरी की बघून घेतलेल्या होत्या जर तुम्हाला काहीतरी की आठवत असेल तर. सो टेक अ मिनिट अँड ट्राय टू सॉल्व दिस क्वेश्चन. ओके, खूपच महत्त्वपूर्ण असणारा आणि काहीतरी की इंटरेस्टेड असा असणारा काहीतरी की क्वेश्चन आहे. सो प्रयत्न करा काहीतरी की क्वेश्चन जो असेल त्याला सॉल्व करायचा. ठीक आहे. ठीक आहे. इथे करेक्ट आन्सर जे आहे ते काहीतरी की बेसिकली A1 पहिलं जे उत्तर आहे ते काहीतरी तर करेक्ट आहे. A1 इज द करेक्ट आन्सर. इकॉनॉमिक इंजुरी लेवल. ठीक आहे. इकॉनॉमिक काहीतरी की इंजुरी लेवल म्हणून तिथं ओळखलं जातं. कोणत्या कंडिशनला किंवा कोणत्या काहीतरी की सिच्युएशनला की ज्या वेळेला तिथे वॉट एव्हर जे काहीतरी की बेसिकली पेस्ट असतात. ओके, हे जे पेस्ट असतात आता हे पेस्ट काय असतात काय नाही ते आपण डिस्कस केलेलं होतं. पेस्ट बेसिकली काहीतरी की ज्याच्यामुळे मानवी संसाधन असतात त्यांना काहीतरी तिकडे क्षती किंवा काहीतरी त्यांचं डॅमेज होत असतो त्यांना काहीतरी ॲज अ पेस्ट म्हणलं जातं. बघितलेलं होतं आपण ते. ठीक आहे. आणि यांना काहीतरी की कंट्रोल करण्यासाठी काहीतरी की जे यूज केलं जातं त्यांना आपण काय म्हणतो ॲज अ पेस्टिसाईड. आणि हे पेस्टिसाईड्स असतात ते नॅचरल ॲज वेल ॲज काहीतरी तिकडं सिंथेसिस किंवा काहीतरी की तिकडं केमिकल असं म्हणून काहीतरी की त्याला आपण ओळखतो. बरोबर. आणि मग त्याच्यामध्ये आपण बघितलेलं होतं की ज्या वेळेला पेस्ट काहीतरी की कंट्रोल करण्याची जी कॉस्ट असते ती किती असते की ज्या वेळेला तिकडं काहीतरी की ओव्हरऑल काहीतरी की अमाऊंट म्हणजे आपण जी काहीतरी की इन्व्हेस्ट केलेली असते त्याच्यामध्ये काहीतरी की डॅमेज झालेली काहीतरी जी कॉस्ट असेल त्याच्या एवढे. यालाच काय म्हणलं जातं इकॉनॉमिक काहीतरी की इंजुरी लेवल. म्हणजे जसं काहीतरी की आपण इथं बघितलं की 10% काहीतरी की डॅमेज झाला गेलेला आहे ओव्हरऑल काहीतरी तिकडं उत्पादनाचं आणि तेवढाच काहीतरी तिकडे बेसिकली खर्च जो आहे तो काहीतरी की आपल्याला करावा लागतो आहे त्या पेस्टला काहीतरी तिकडे कंट्रोल करण्यासाठी. ओके, यालाच बेसिकली काहीतरी तिकडं आपण म्हणतो पेस्ट मॅनेजमेंट काहीतरी तिकडं थ्रेशोल्ड. ठीक आहे. किंवा पेस्ट मॅनेजमेंट थ्रेशोल्ड. ओके, थ्रेशोल्ड. या थ्रेशोल्डच्या काहीतरी की बेसिकली तिकडं लेवल्स आपल्याला काहीतरी इथं पाहायला मिळतात. त्याच्यातली एक आहे ती आपण इथं डिस्कस केली इकॉनॉमिक काहीतरी की तिकडं इंजुरी लेवल. सोबतच इथे कोणती येते इकॉनॉमिक काहीतरी की थ्रेशोल्ड लेवल. आणि त्याच्यानंतर काहीतरी की डॅमेज बाउंड्री. ओके, डॅमेज बाउंड्री. सो ह्या 3 ज्या लेवल आहेत ते काहीतरी आता आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे. पहिली जी आहे ती काहीतरी की आपण इकडे बघितली इकॉनॉमिक काहीतरी की बेसिकली इंजुरी काहीतरी की लेवल. राईट.
इकॉनॉमिक थ्रेशोल्ड म्हणजे बेसिकली काहीतरी की वॉट एव्हर जे काहीतरी तिकडं जे हे असतील पेस्ट असतील त्यांना कंट्रोल करण्यासाठी काहीतरी की आवश्यक असणारा पेस्टिसाइड्स ह्याला बेसिकली इकॉनॉमिक थ्रेशोल्ड म्हणतात. आणि डॅमेज बाउंड्री म्हणजे काहीतरी की बेसिकली की इन्सेक्टिसाइड्स ओके इन्सेक्टिसाइड्स किंवा काहीतरी की पेस्टिसाइड्सचं काहीतरी तिकडं असणं आवश्यक असतं. ओके पेस्टिसाइड जे आहेत ना त्यांचं काहीतरी तिकडं प्रेझेन्स असणं आवश्यक असतं. कशासाठी तर जे इन्सेक्टिसाइड्स आहेत किंवा काहीतरी की सॉरी पेस्टिसाइड्स आहेत ना त्यांना काहीतरी की कंट्रोल करण्यासाठी. ही झाली डॅमेज बाउंड्री. ओके ही झाली डॅमेज बाउंड्री. ओके आय होप थोडंसं काहीतरी की क्वेश्चन असेल त्याचे पॉईंट्स असतील ते तुम्हाला समजलेले असतील. ऑलरेडी आपण तिथे लेक्चरमध्ये काहीतरी की ते परफेक्टली काहीतरी की डिस्कस केलेले होते. ठीक आहे पुढे बघूया नेक्स्ट क्वेश्चन 29 नंबरचा. ओके टाईम इन अ मिनिट. ओके वेळ आहे ती बेसिकली काहीतरी की मिनिटमध्ये आहे. रिक्वायर टू किल ए नोन पॉप्युलेशन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. ओके मायक्रो ऑर्गॅनिझम ॲट अ गिवन लिथल टाइम इज रेफर टू एज. ओके इज रेफर टू एज किसी निश्चित घातक समय पर सूक्ष्म जीवों की ज्ञात जनसंख्या को मारने के लिए ओके मारने के लिए आवश्यक समय मिनट में क्या कहा जाता है. ओके क्या कहा जाता है. आणि इथे काहीतरी की आपल्याला ऑप्शन जे आहे ते काहीतरी की दिले गेलेले आहेत. सेम अगेन हा जो पॉईंट होता तो काहीतरी की आपण तिकडे डिस्कशनमध्ये काहीतरी की पाहिलेला होता किंवा डिस्कस केलेला काहीतरी की होता. ऑप्शन सी व्हॅल्यू, डी व्हॅल्यू, झेड व्हॅल्यू, एफ व्हॅल्यू आणि काहीतरी की ए व्हॅल्यू. ओके असे जे ऑप्शन आहेत ते काहीतरी की आपल्याला इथं पाहायला मिळतात. सो थोडासा प्रयत्न करा क्वेश्चन जो असेल तो काहीतरी की सॉल्व करायचा. ठीक आहे ठीक आहे करेक्ट आन्सर इज द D1 F व्हॅल्यू. ओके F व्हॅल्यू
ठीक आहे. डी जे आहे ते काहीतरी इकडं करेक्ट आन्सर आपल्याला इथं पाहायला मिळतं. बेसिकली काहीतरी की एफ व्हॅल्यू काय असते, दिस इज किंवा काहीतरी की त्याला आपण म्हणू शकतो इट इज अ प्रोसेस. ओके, इट इज अ प्रोसेस ऑफ नंबर किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू शकतो काहीतरी की ॲज अ टाईम रिक्वायर्ड असतो तो कशामध्ये काहीतरी की ॲज अ मिनिटमध्ये. आणि कशासाठी तर काहीतरी की बेसिकली तिकडे व्हॉट एव्हर जे काहीतरी की मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ना त्यांचं जे पॉप्युलेशन आहे ना त्यांना काहीतरी तिकडे संपवण्यासाठी किंवा काहीतरी की किल करण्यासाठी काहीतरी की लागला जाणारा काहीतरी की तिकडं टाईम किंवा काहीतरी की आपण त्याला तिकडे म्हणू ॲज अ काहीतरी की पिरियड. आणि इट इज अ सेट ऑफ 12D. ओके, सेट ऑफ 12D अशा स्वरूपात काहीतरी की त्याला तिकडं ओळखलं जातं किंवा काहीतरी की आता प्रेझेन्स किंवा काहीतरी की मांडलं जात असतं. राईट. सोबतच इथं काहीतरी की बेसिकली हे जे असेल काय म्हणून आपण त्याला काहीतरी की तिकडे झेड व्हॅल्यू असेल. ओके, हा वाला जर काहीतरी ऑप्शन इथं बघितला करेक्ट तर डी होतो आणि झेड व्हॅल्यू म्हणजे काय असतो इथं. ठीक आहे, झेड व्हॅल्यू. सो इट इज अ नंबर ऑफ डिग्री टेम्परेचर. ओके, नंबर ऑफ डिग्री टेम्परेचर. एक पर्टिक्युलर काहीतरी की डिग्री जी असते टेम्परेचरची तिथं काहीतरी की आवश्यक असते. त्याच्यामुळे काय होतं तिकडं पॉप्युलेशन जे असते ते काहीतरी तिकडं रिड्यूस होण्यासाठी काहीतरी की मदत होते. त्याला बेसिकली काहीतरी की ॲज अ झेड व्हॅल्यू म्हणून काहीतरी की ओळखलं जातं. ठीक आहे. आणि त्याच्यासोबतच काहीतरी की बेसिकली डी व्हॅल्यू ही पण बेसिकली काहीतरी इकडं टेम्परेचरच्या संदर्भातच आपल्याला इथं पाहायला मिळते की किती अमाऊंटमध्ये काहीतरी की बेसिकली टेम्परेचर जे असतं ते काहीतरी तिकडं रिड्यूस होणं काहीतरी की गरजेचं असतं. ओके, टेम्परेचर जे असेल ते काहीतरी की रिड्यूस होणं गरजेचं असतं ज्याच्यामुळे ऑर्गॅनिझम जे असतात त्यांचं काहीतरी की पॉप्युलेशन जे असेल ते काहीतरी की कमी होण्यासाठी आपल्याला तिथे मदत होते. ठीक आहे, मदत होते. सो हे झालं काहीतरी की तिकडे झेड व्हॅल्यू, डी व्हॅल्यू आणि काहीतरी की एफ व्हॅल्यू. एफ व्हॅल्यू म्हणजे काहीतरी की मायक्रो ऑर्गॅनिझम जे असतात त्यांचे जे नंबर्स असतात ते काहीतरी की तिकडे कमी होण्यासाठी मिनिटमध्ये आवश्यक असणारा काहीतरी की टायमिंग. झेड व्हॅल्यू म्हणजे काहीतरी की डिग्री. ओके, अशी डिग्री असते ती काहीतरी तिकडे इन्क्रीज काहीतरी की झाल्यानंतर किंवा डिक्रीज झाल्यानंतर तिथे मायक्रो ऑर्गॅनिझम असतात त्यांचं पॉप्युलेशन जसं तिकडे घटत असतं. आणि डी व्हॅल्यू टेम्परेचर काहीतरी की किती प्रमाणात तिथे रिड्यूस व्हावं लागतं पॉप्युलेशनचं काहीतरी इकडं नंबरवरती इफेक्ट होण्यासाठी. ओके, आय होप समजलं असेल तुम्हाला क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन इथे बघूया आपण 30 नंबरचा. 30. द मेटिंग ऑफ ॲनिमल्स. ओके, द मेटिंग ऑफ ॲनिमल्स with wider degree of relationship then close breeding. Okay, then close breeding is called. Okay, is called. निकट प्रजनन की तुलना में व्यापक स्तर के संबंध वाले पशुओं के समूह को क्या कहा जाता है. ओके, क्या कहा जाता है. लाइन ब्रीडिंग, आउट क्रॉसिंग, क्रिस क्रॉसिंग, क्रॉस ब्रीडिंग आणि काहीतरी की क्लोज ब्रीडिंग असे ऑप्शन जे आहेत ते काहीतरी की आपल्याला इथे दिले गेलेले आहेत. ठीक आहे. आता इथं आपण काहीतरी की ॲनिमल हॅजबंड्रीच्या संदर्भात काहीतरी की अजून डिस्कशन करायला स्टार्ट केलेलं नाही आहे. आपण पटकन थोडासा काहीतरी की जो चॅप्टर आहे तो इथे काहीतरी की कंप्लीट करण्याचा काहीतरी की प्रयत्न करू. पण थोडंसं काहीतरी इकडं समजून घ्या आणि काहीतरी की प्रयत्न पण करा हा जो क्वेश्चन असेल त्याला काहीतरी की सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. ओके, करेक्ट आन्सर याच्यामध्ये होतो तो म्हणजे काहीतरी की फर्स्ट वन. राईट, A1 इज द करेक्ट आन्सर. लाईन ब्रीडिंग. ओके, लाईन ब्रीडिंग काहीतरी की म्हणून त्याला ओळखलं जातं किंवा काहीतरी की त्याला ॲज अ कॉल केलं जातं. आता एक्झॅक्टली हे काय आहे काय नाही ना याच्या संदर्भात आपण काहीतरी की ज्यावेळेला तिकडं चॅप्टरवरती जाऊन ना त्यावेळेला थोडंसं काहीतरी की डिस्कस करून घेऊ म्हणजे थोडंसं काहीतरी की ते समजण्यासाठी तिथं इझी होऊन जाईल. ओके, राईट.
नेक्स्ट क्वेश्चन बघूया इथं 31 नंबरचं काहीतरी क्वेश्चन आहे. व्हॉट इज द शिप जेस्टिएशन पीरियड. ओके, जेस्टिएशन पीरियड भेड़ की किंवा भेड़ का गर्भधारण काल क्या है. ओके, भेड़ का गर्भधारण काल क्या है. अगेन थोडासा काहीतरी की इम्पॉर्टंट आणि इंटरेस्टिंग असं असणारं काहीतरी की क्वेश्चन आहे. ओके, जेस्टिएशन पिरियड किंवा काहीतरी की गर्भधारण पिरियड म्हणजे माहितीच असेल तुम्हाला. साधारणतः काहीतरी की आपण त्याला काय म्हणतो की गर्भ राहिल्यापासून काहीतरी की किती दिवसापर्यंत काहीतरी की तिकडं बेसिकली बाळ जे असते ते काहीतरी तिकडं मदरच्या ओमध्ये बनतं आणि नंतर काहीतरी की डिलिव्हरी होते. याला जेस्टेशन काहीतरी की पिरियड म्हटलं जातं. ठीक आहे, किंवा काहीतरी की तिकडे ॲज अ गर्भधारण काळ. ठीक आहे. अगेन थोडासा काहीतरी डिफिकल्ट असा असणारा क्वेश्चन आहे आणि आपल्याला काहीतरी याच्या संदर्भात थोडीशी आयडियाही नसेल. त्याच्यामुळे विदाउट वेस्टिंग एनी टाईम आपण थोडंसं आन्सर आहे ते काहीतरीकडे बघूया. सो करेक्ट आन्सर इज द A1. ओके, करेक्ट आन्सर इज द A1. साधारणतः 100 आणि काहीतरी तिकडं 47 प्लस काहीतरी की तिकडं 3-4 डेज तिथे काहीतरी की आपल्याला पाहायला मिळतात. ओके, शिपमध्ये काहीतरी तिकडं जेस्टेशन किंवा काहीतरी तिकडं गर्भधारणाचा काहीतरी की तिकडं काळ. आता जे डोमेस्टिक काहीतरी की आपले ॲनिमल्स आहेत सगळेच तिथं, कॅट असेल, डॉग असेल, ठीक आहे, त्याच्यानंतर गोट असेल, बफेलो असेल, ठीक आहे, किंवा काव असेल, बुल असेल, या सगळ्यांच्यामध्ये काहीतरी की आपल्याला जो पिरियड आहे तो त्यांच्या आकारावरून काहीतरी तिकडे व्हेरायस असा काहीतरी की पाहायला मिळतो. ओके, सो इथे जर शिपमध्ये बघितला तर साधारणतः आपल्याला हा जो काळ आहे तो काहीतरी की तिथे पाहायला मिळतो. ठीक आहे. अजून बरेचसेच काहीतरी की जे क्वेश्चन्स आहेत ते आपल्याला इथं पुढे पाहायला मिळतात. बरोबर, तेही आपण काहीतरी की थोडेसे तिकडे बघून घेऊ. आता मात्र थोडंसं इथं आपण थांबूया. याच्या संदर्भातले काहीतरी की जे नेक्स्ट पॉईंट जे आहेत किंवा काहीतरी की जे क्वेश्चन आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये तिकडे पुढे कंटिन्यू करूया. ठीक आहे, आतासाठी काहीतरी की थांबूया आपण. उद्या सेम टाईमला काहीतरी की भेटून रेस्ट ऑफ दी पार्ट आहे तो पुढे आपण तिकडे कंटिन्यू करूया. ठीक आहे, थांबूया आपण इथे. थँक्यू, थँक्स अ लॉट.